voice and screen all okay? Yes, fine. So very good afternoon to all of you. Yes, good afternoon. Fine. बर काय होता लास्ट पॉइंट सांगा मला. येस येस गुड आफ्टरनून. काय होता? नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके. If the force is conservative, then the work done by the force depends on the path. It does not depend on the path. Does not depend because the force is of conservative nature. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स जर असेल तर त्या फोर्सनं केलेलं वर्क किंवा त्याच्या अगेन्स्ट झालेलं वर्क हे जे काय आहे ते डज नॉट डिपेंड ऑन द पाथ. मी आता आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह केले होते, त्याच्यातले काही PYQs पण होते. त्यानंतर नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आपण बघितला होता, जो डिफरंट पाथच्या अलॉंग डिफरंट वर्क झाले असं दाखवणार आहे तुम्हाला. बरोबर. y इक्वल टू एक्स हा पाथ म्हणजे स्ट्रेट लाईन असेल, y इक्वल टू एक्स स्क्वेअर क्वाड्रॅटिक रिलेशन आहे ना. तर एखादं क्वाड्रॅटिक रिलेशन आलं की समजायचं की तो पॅराबोला आहे. ओके. सो तो एक पॅराबोलिक पाथ असणार. वेगवेगळ्या टाईपचे कर्व्स आहेत, पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स, स्ट्रेट लाईन, सर्कल, हे सगळे कर्व्स आहेत. ओके. मग डिफरन्स बिटवीन कॉन्झर्वेटिव्ह अँड नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आपण बघितला होता. जर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असेल तर राऊंड ट्रिप मध्ये केलेलं वर्क डन ओव्हरऑल किती असते? 0 असते, कारण इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट सेम मिळतात. बरोबर. पण जर नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असेल, फॉर एक्झाम्पल फ्रिक्शन किंवा एअर रेझिस्टन्स किंवा ऑल दी फोर्सेस विच आर वेलॉसिटी डिपेंडंट ऑर विच ऑलवेज अपोज दी मोशन, अशा टाईपचे जे काय फोर्सेस असतात, जे वेलॉसिटी डिपेंडंट आणि मोशनला अपोज करणारे फोर्सेस जे असतात, अशा टाईपचे फोर्सेस त्यांच्या अगेन्स्ट केलेलं वर्क किंवा त्यांनी केलेलं वर्क हे पाथ डिपेंडंट असतं. ते राऊंड ट्रिप मध्ये 0 होत नाही. कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट झालेलं वर्क डन हे कम्प्लिटली रिकव्हरेबल आहे. म्हणजे सिस्टीम मध्ये ती एनर्जी स्टोअर होते, ती काय वाया जात नाही, ती तुम्हाला परत रिकव्हर करता येते. पण एकदा जर नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट वर्क झालं तर मे बी ती एनर्जी इन दी फॉर्म ऑफ हीट म्हणून बाहेर पडेल, पण ती एकदा सिस्टीम मधनं बाहेर पडली की आता परत मिळणार नाहीये तुम्हाला. सो इट इज नॉट रिकव्हरेबल. राईट. बर. हेडिंग द्या पोटेन्शियल एनर्जी. हेडिंग द्या पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण लिहून घेऊ आणि मग आपण डिस्कस करू. ओके. जेवढं सांगेन तेवढं लिहायचं. त्यानंतर जेव्हा मी डिस्कस करायला लागलो तेव्हा माझ्याकडे लक्ष द्यायचं. परत मी लिहून घ्यायला सांगेन तेव्हा लिहायचं. लिहा पोटेन्शियल एनर्जी असं हेडिंग द्या. पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन किंवा एखाद्या बॉडीला पोटेन्शियल एनर्जी का असते ते जरा बघूयात. लिहा. पोटेन्शियल एनर्जीला शॉर्ट फॉर्म तुम्ही इथून पुढे P डॉट E डॉट पी. ओके. सगळं लिहित बसायचं नाही. PE is the energy of the body. PE is the energy of the body. PE is the energy of the body by virtue of its position. By virtue of its position or configuration. P is the energy of the body by virtue of its position or configuration of its particles. स्टेटमेंट थोडंसं मॉडिफाय करून लिहितोय मी, जसं सांगतोय तसं लिहा. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे P is the energy of the body by virtue of its position or configuration of its particles. बरोबर. फॉर एक्झाम्पल समजा एखादी स्प्रिंग आहे. लिहा एक्झाम्पल. if the spring is compressed
or extended or elongated, काही म्हणा, कुठलाही शब्द वापरा, extended किंवा elongated. For example, if the spring is compressed or elongated, some energy is stored in the spring. Some energy is stored in the spring. सोडलं की परत स्प्रिंग जागच्या जागी परत येते ना, रिलीज केलं की परत येते. परत का येऊ शकली? कारण त्या स्प्रिंगकडे काही एनर्जी स्टोअर होती. तुम्ही त्या स्प्रिंगचं कॉन्फिगरेशन बदललं, स्प्रिंगच्या पार्टिकल्सचं कॉन्फिगरेशन बदललं, तुम्ही त्याला इलॉंगेट केलं. कॉन्फिगरेशन म्हणजे रिलेटिव्ह पोझिशन्स. इनिशियली स्प्रिंग नॅचरल लेंथला असेल, इनिशियली स्प्रिंग कशी असेल, नॅचरल लेंथला. तुम्ही त्या स्प्रिंगला इलॉंगेट केलं किंवा तुम्ही त्या स्प्रिंगला कॉम्प्रेस केलं, सो तुम्ही स्प्रिंगच्या पार्टिकल्सचं काय बदललं, कॉन्फिगरेशन बदललं, रिलेटिव्ह पोझिशन्स तुम्ही त्यांच्या बदलल्या. त्याच्यामुळे तुम्ही त्या पार्टिकलच्या रिलेटिव्ह पोझिशन्स बदलता सिस्टीम मधल्या, तर काय होतं, सिस्टीमकडे एक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते. ओके, पुढे लिहा, रिलेशन बिटवीन पोटेन्शियल एनर्जी अँड वर्क डन, पीई अँड वर्क डन, त्यांचं काय रिलेशन आहे बघूया. रिलेशन बिटवीन पीई अँड वर्क डन, पीई अँड डब्ल्यूडी, वर्क डन आणि पीईचं काय रिलेशन आहे. आता वर्क डन सांगायचं म्हटलं तर ते कुठल्या फोर्सनं वर्क केलंय तेही सांगायला लागतंय. एक्सटर्नल फोर्सनं केलंय का इंटरनलनं केलंय ते सगळं सांगावं लागतंय. म्हणजे सिस्टीमच्या फोर्सनं वर्क केलंय की अप्लाइड फोर्सनं वर्क केलंय ते सांगावं लागतं. ओके, सो वर्क डन बाय द सिस्टीम फोर्स, वर्क डन बाय द सिस्टीम फोर्स, work done by the system force is equal to minus in the bracket change in P, negative of change in P, म्हणजे work done by the system force, work done by the system force is negative of change in P. बर, work done by the system force ला W न दाखवा, W is equal to म्हणा मायनस ऑफ चेंज इन पी. चेंज म्हणजे ट्रायंगल, ट्रायंगल म्हणजे डेल्टा, डेल्टा यू, डेल्टा यू म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, यू म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीचा सिम्बॉल आहे यू, चेंज म्हणजे डेल्टा, सो डेल्टा यू म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. ही कशी डिफाईन केली आहे, सिस्टीमच्या फोर्सनं केलेलं वर्क त्याचा निगेटिव्ह. सो निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय द सिस्टीम फोर्स इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी, किंवा work done by the system force is equal to negative of change in P. But change always कसा असतो, final minus initial. Change is always, repeat करा. Very good. Change is always final minus initial. So हे minus as it is. Delta U नाही. Delta U ला कसं लिहिता येईल, final energy, final potential energy of the system minus initial potential energy of the system. शेजारी लिहून ठेवा, UI, I म्हणजे initial, F म्हणजे final. UI लिहा शेजारी, UI is equal to PE at initial position, UF लिहा PE at final position. तेव्हा इनिशियल PE आणि फायनल PE. UI म्हणजे इनिशियल पोटेन्शियल एनर्जी, UF म्हणजे फायनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सिस्टीम. बर, हळूहळू समजायला चालू होईल, अगदी सिंपल असतं, लक्षात येईल. नेक्स्ट पॉइंट म्हणा, इम्पॉर्टंट पॉइंट्स रिलेटेड टू PE. IMP points related to PE, potential energy regarding IMP points. Important points related to PE. पहिला, PE is a state function. PE is a state function. बर, स्टेट फंक्शन म्हणजे काय माहित नाही आम्हाला, पहिल्यांदा लिहा. PE is a state function. दुसरा पॉइंट लिहा, पहिल्यांदा लिहा होता, नंतर मी तुम्हाला सांगेन. एकदा पहिल्यांदा लिहून घेऊयात, मग डिस्कस करूयात. सेकंड लिहा, PE ऍट अ पॉइंट असं लिहा. PE ऑफ अ पॉइंट म्हणण्यापेक्षा PE ऍट अ पॉइंट असं लिहा. PE ऍट अ पॉइंट डिपेंड्स ऑन, PE ऍट अ पॉइंट depends on the reference point
पीई ऍट अ पॉइंट डिपेंड्स ऑन द रेफरन्स पॉइंट. बरं, लिहून घ्या पहिल्यांदा, नंतर सगळं आपण डिस्कस करू. पीई ऍट अ पॉइंट डिपेंड्स ऑन द रेफरन्स पॉइंट. आणि रेफरन्स पॉइंटला पीई किती घ्यायची असते? 0 घ्यायची असते. तिथं पुढे लिहा ब्रॅकेटमध्ये, पीई ऍट रेफरन्स, REF म्हणजे रेफरन्स, पीई ऍट रेफरन्स इज इक्वल टू 0 असंही लिहा. पीई ऍट रेफरन्स इज इक्वल टू 0 असंही लिहा. पीई ऍट रेफरन्स इज इक्वल टू 0 असंही लिहा. रेफरन्स पॉइंटला कुठेतरी पीई 0 ऍज्युम करायची असते. कुठल्या तरी एखाद्या पॉइंटला पीई 0 ऍज्युम करून दुसऱ्या पॉइंटच्या पीई काढायच्या असतात. ओके, पोटेन्शियल एनर्जीज काढायच्या असतात. म्हणजे काहीतरी कॉन्सेप्ट आहे बाबा की रेफरन्स पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी 0. बघू आपण हळूहळू लक्षात येईल. नंबर 3, पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स, पीई डिफरन्स, पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स between two positions, potential energy difference between two positions, दोन पोझिशन्स मधला पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स डेल्टा यू doesn't depend on the frame of reference, म्हणजे फ्रेम इंडिपेंडेंट. फ्रेम इंडिपेंडेंट. Potential energy difference between the two positions doesn't depend on the frame of reference. पॉइंट नंबर 3 झाला. बर, पुढे लिहा पॉइंट नंबर 4. PE is defined only for conservative force. नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स साठी पीई वगैरे असली काही डेफिनेशन असत नाही. पोटेन्शियल एनर्जीची कॉन्सेप्ट ही फक्त कॉन्झर्वेटिव्ह फोर्स असेल तर व्हॅल्यू आहे, अदरवाइज नाही. ठीक आहे. PE is defined only for conservative force because work done by conservative force is path independent. कारण पण दिलंय, लिहून घ्या पहिल्यांदा. Because work done by conservative force is path independent. Because work done by conservative force is path independent. 4 पॉइंट्स फक्त लिहून घ्या. ठीक आहे, 4 पॉइंट आमचे लिहून झाले. आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. पहिला पॉइंट काय सांगतात? पी इज अ स्टेट फंक्शन डिफाईन फॉर पोझिशन ओनली. म्हणजे गिवन पॉइंटला पीई डिफाईन केलेली असते. या पाथनं पीई एवढी, त्या पाथनं पीई तेवढी. पाथ फंक्शन आहे का? पोटेन्शियल एनर्जी पाथ फंक्शन आहे का? नाही, स्टेट फंक्शन आहे. गिवन पॉइंटला पीई किती, गिवन कॉन्फिगरेशनला पीई किती, या पाथनं पीई किती, त्या पाथनं पीई किती, अशा टाईपच्या फंक्शन्सना म्हणतात पाथ फंक्शन. या पाथनं आन्सर काढलं तर वेगळी पीई येते, त्या पाथनं आन्सर काढलं तर वेगळी पीई येते. असं जर असतं तर काय म्हटलं असतं? पीई इज अ पाथ फंक्शन असं म्हटलं असतं. पण गिवन पॉइंटला पीई किती ठरलेलं असते बघा. तुम्ही या पाथनं या नाही तर त्या पाथनं या, गिवन पॉइंटला पीई किती ठरलेलं असते. सो पीई इज अ स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे जे गिवन पॉइंटला डिफाईन्ड आहे, गिवन पोझिशनला डिफाईन्ड आहे, गिवन कॉन्फिगरेशनला डिफाईन्ड आहे. असे सगळे फंक्शन्स म्हणजे काय असतात? स्टेट फंक्शन असतात. आणि ज्या व्हॅल्यूज किंवा जे व्हेरिएबल्स किंवा जे फंक्शन्स पाथ वरती डिपेंडंट असतात, कुठला पाथ घेतलाय प्रोसेससाठी, एखादी प्रोसेस कॅरी आउट करायसाठी कोणता पाथ घेतलाय, त्या पाथ वरती डिपेंडंट असणारे फंक्शन्स किंवा व्हेरिएबल्स किंवा व्हॅल्यूज त्यांना म्हणतात पाथ डिपेंडंट फंक्शन्स. त्यांना काय म्हणतात? पाथ डिपेंडंट फंक्शन्स. समजतं? येते का लक्षात? म्हणजे काय मला सांगा, एक क्वेश्चन सोडवला 4 मार्क मिळणार आहे. 4 पेजेसचं सॉल्व्हिंग करा नाही तर 1 पेजचं सॉल्व्हिंग करा, उत्तर बरोबर आले किती मार्क मिळणार आहे? 4 मार्क मिळणार आहेत. सच काइंड ऑफ डेफिनेशन्स आर कॉल्ड ॲज स्टेट फंक्शन्स. समजतंय का? समजतंय का? आणि तेच एक आम्ही तुम्हाला एसे लिहायला सांगितला. एका मुलानं 2 ओळी लिहिल्या, एका मुलानं 10 ओळी लिहिल्या. कुणाला मार्क जास्त मिळणार? 10 ओळी. दिस इज कॉल्ड ॲज पाथ फंक्शन. समजतंय का? बारीक 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 डिफरन्स समजायला लागला. रियालिटी बरोबर तुम्हाला रिलेट करून देईल. हळूहळू फिजिक्स सुद्धा रोजचं वाटायला चालू होईल. फिजिक्स तुमच्या आजूबाजूला घरीच सगळं घडत असतं, फक्त आपण शाळेतून शिकत असतो. सो उद्यापासून आता घरीच शिकतो. नाही ना? बर, सेकंड बघा.
पीई ऍट अ पॉइंट डिपेंड्स ऑन द रेफरन्स पॉइंट. पण गिवन पॉइंटला पीई किती हे समजण्यासाठी कुठला तरी एक रेफरन्स पॉइंट डिफाईन करावा लागतो जिथं पीई इक्वल टू 0 हे ऍझ्युम करायचं. एक्झॅक्टली पीई कुठल्याही पॉइंटला सांगता येत नाही. म्हणून काय करतात लोक, एखाद्या कुठल्या तरी पॉइंटला पी इक्वल टू 0 म्हणून टाकतात. एखाद्या कुठल्या तरी पॉइंटला काय करतात, पी इक्वल टू 0 म्हणून टाकतात आणि तिथनं बाकीच्या पॉइंटच्या पी मेजर केल्या जातात. कारण तुम्हाला बाळांनो पीई काढता येत नाही, तुम्हाला चेंज इन पीई काढता येतं. ऍक्च्युली चेंज इन पीई काढायचं म्हणजे वर्क काढायचं. मला सांगा, तुम्हाला वर्क काढता येते? तुम्हाला वर्क काढता येते याचा अर्थ तुम्हाला काय काढता येते? चेंज इन पीई काढता येते की पीई काढता येते? चेंज इन पीई काढता येते. अरे चेंज इन पीई काढता येते आणि तुम्हाला गिवन पॉइंटची पीई पाहिजे. चेंज म्हणजे तर दोन पोझिशन असणार ना, एक फायनल आणि एक इनिशियल. मग कुठंतरी पीई 0 ऍझ्युम करावी लागते, तरच तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी पॉइंटच्या पीई कॅल्क्युलेट करता येतात. कारण तुम्हाला पीईचा चेंज कॅल्क्युलेट करता येतो. समजतंय का? मग तुम्हाला फायनल पीई पाहिजे असेल तर तुम्ही कुठंतरी इनिशियल पीई ऍझ्युम केलीच असली पाहिजे. समजतंय का? सो गिवन पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी सांगण्यासाठी कुठल्या तरी एका पॉइंटला ऑलरेडी पी इक्वल टू 0 डिफाईन्ड असली पाहिजे. समजतंय? ते तुम्ही ऍझ्युम करायचं असते. समजतंय का? तुम्हाला पाहिजे त्या पॉइंटला तुम्ही पीई इक्वल टू 0 ऍझ्युम करू शकता आणि फर्दर कॅल्क्युलेशन करू शकता. सगळ्यांचे आन्सर सेम येतात. करणार आपण गणित पण करू याची. बरं, आणि त्या रेफरन्स पॉइंटला पीई आम्ही 0 ऍझ्युम केलेली असते. द पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स बिटवीन दी टू पोझिशन्स डज नॉट डिपेंड ऑन द फ्रेम ऑफ रेफरन्स. आता गिवन पॉइंटला पीई किती आहे हे जर ठरलंय तर तुम्ही स्टेशनरी फ्रेम ऑफ रेफरन्स मधनं बघा गिवन पॉइंटला पीई किती, नाहीतर मुव्हिंग फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये बघा, नाहीतर ऍक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये बघा. आणि पॉइंट ए ला पीई किती ठरलंय, पॉइंट बी ला पीई किती ठरलंय, तर त्यांच्यामधला पोटेन्शियल एनर्जीचा डिफरन्स हा पाथ इंडिपेंडंट झाला. कळतंय का? पाथ इंडिपेंडंट असल्यामुळेच तो फ्रेम इंडिपेंडंट पण होतोय. मी काय बोलतोय कळतंय का? गिवन पॉइंटला पीई किती ठरलंय ना, पहिल्या पॉइंटला किती, दुसऱ्या पॉइंटला किती, त्यांच्यामधला डिफरन्स फिक्स आहे. मग आता फ्रेम ऑफ रेफरन्स परत मॅटर करत नाही. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे पोटेन्शियल एनर्जी इज डिफाइंड ओनली फॉर दी कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस बिकॉज वर्क डन बाय दी कॉन्झर्वेटिव्ह फोर्स इज पाथ इंडिपेंडंट. मला सांगा, पोटेन्शियल एनर्जी पाथ डिपेंडंट आहे की इंडिपेंडंट आहे? सॉरी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पाथ डिपेंडंट आहे की इंडिपेंडंट आहे? पाथ इंडिपेंडंट. मग चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पाथ इंडिपेंडंट असेल तर हे जे काय वर्क पाहिजे ते कसं पाहिजे? पाथ इंडिपेंडंटच पाहिजे. मग हे वर्क डन पाथ इंडिपेंडंट पाहिजे असेल तर हा फोर्स कसा पाहिजे? कॉन्झर्वेटिव्ह की नॉन कॉन्झर्वेटिव्ह? कॉन्झर्वेटिव्ह. म्हणून पोटेन्शियल एनर्जीज या फक्त कॉन्झर्वेटिव्ह फील्ड्स मध्ये किंवा कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस मध्ये किंवा कॉन्झर्वेटिव्ह फोर्सेस साठी डिफाईन केल्या जातात. आता कॉन्झर्वेटिव्ह फील्ड हा एक शब्द मी वापरला. ओके, फील्ड म्हणजे काय? रिजन. असा रिजन ज्या रिजन मध्ये कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ऍक्ट होतो, त्या सगळ्या रिजनला काय म्हणायचं? फील्ड. ओके, बर, हळूहळू हळूहळू या सगळ्या गोष्टी अजून क्लिअर व्हायला चालू होतील. पुढे हेडिंग घ्या. तर काही पोटेन्शियल एनर्जीचे टाइप्स आपण समजून घेऊया. लिहा, ग्रॅव्हिटेशनल पीई. हेडिंग घ्या, ग्रॅव्हिटेशनल पीई. ग्रॅव्हिटेशनल पीई म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पीई. बर, एखाद्या पॉइंटला डायरेक्टली पीई तर डिफाईन करता येत नाही. आम्हाला चेंज इन पीई डिफाईन करून त्यांनी दिलेला आहे. चेंज इन पीई त्यांनी आम्हाला डिफाईन करून दिलेला आहे आणि कुठल्या तरी रेफरन्स पॉइंटला आम्ही पोटेन्शियल एनर्जी 0 ऍझ्युम करणार आणि फायनल पॉइंटची पोटेन्शियल एनर्जी आम्ही काढणार. ठीक आहे. सो पुढे लिहा, द चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पीई, चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पीई इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी. कारण सिस्टीमचा फोर्स कुठला? ग्रॅव्हिटेशनल पीई काढताना सिस्टीमचा फोर्स कुठला घेतला पाहिजे? ग्रॅव्हिटीचा फोर्स घेतला पाहिजे. बरोबर ना? डेल्टा यू इक्वल टू मायनस डब्ल्यू म्हणता येते ना? चालते ना असं? डेल्टा यू इक्वल टू मायनस डब्ल्यू, हा मायनस पलीकडे पाठवून. सो म्हणून इथं काय लिहिलंय मी?
change in gravitational PE is equal to negative of work done by the gravity while moving from one position to another. While moving from one position to another. बरं ठीक आहे. सो डेल्टा यू इज इक्वल टू मायनस ऑफ वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. खाली इक्वेशन पण लिहा आहे. डेल्टा यू इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. ठीक आहे. सो चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढताना बाय डेफिनेशन आम्ही निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय ग्रॅव्हिटी काढणार आहोत. ठीक आहे सर, चालेल. ही डेफिनेशनच, याला का म्हणून आता विचारता येत नाही. ही डेफिनेशनच आहे. पोटेन्शियल एनर्जीच्या डिफरन्सची ही डेफिनेशन आहे बाळांनो. नंतर कळणार आहे की हे पहिल्यांदा थेअरीमध्ये शिकताना जरासं अवघड आणि एकदम सायंटिफिक असं वाटतं, पण नंतर लक्षात येतं की काय नाही सर, MGH हा फॉर्म्युला वापरायचा, दुसरं काय नाही. बरोबर, येते हळूहळू लक्षात. बघा पुढे लिहा. पोटेन्शियल एनर्जी ऍट गिव्हन पॉइंट मला पाहिजे आहे. मला पोटेन्शियल एनर्जीचा डिफरन्स काढता येतो सर, पण मला पोटेन्शियल एनर्जी ऍट गिव्हन पॉइंट पाहिजे आहे. सो हेडिंग द्या, पोटेन्शियल एनर्जी ऍट गिव्हन पॉइंट. हेडिंग द्या, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किंवा ग्रॅव्हिटेशनल PE ऍट गिव्हन पॉइंट म्हणा. आता गिव्हन पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी मला पाहिजे आहे. मी काय करणार सर, मला तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढता येतो. सो लिहा, डेल्टा यू इज इक्वल टू मायनस ऑफ वर्क डन बाय ग्रॅव्हिटी. डेल्टा यू इज इक्वल टू मायनस ऑफ वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी. ठीक आहे. समजा मला पॉइंट बी ला पोटेन्शियल एनर्जी पाहिजे आहे. मी पॉइंट ए ला, मला पॉइंट बी ला पोटेन्शियल एनर्जी पाहिजे आहे. मग मी एका ऑब्जेक्टला पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत घेऊन जाणार. मला कुठली पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पाहिजे आहे. मग वर्क डन बाय काय केलं पाहिजे, ग्रॅव्हिटी काढलं पाहिजे आणि मायनसनं मल्टिप्लाय करून या दोन पोझिशन्स साठीचा जो काय पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स आहे तो डिफरन्स मला कॅल्क्युलेट करता येऊ शकतो. ठीक आहे सर, मला पॉइंट बी ला पोटेन्शियल एनर्जी किती ते पाहिजे आहे. स्वतः डायग्राम काढून घ्या. सो डायग्राम मध्ये एक पॉइंट ए ज्या लेवलला आहे ती लेवल दाखवा. पॉइंट बी ज्या लेवलला आहे तो एक पॉइंट दाखवा. पॉइंट ए इथं आहे, पॉइंट ए ची लेवल दाखवली. पॉइंट बी कुठं आहे तो दाखवला. पाथ काय मॅटर करत नाही. मग तुम्ही स्ट्रेट लाईन पाथनं A to B जावा, नाहीतर असं जावा, कसंही गेलात तरी होणार तेच आहे. पाथ इंडिपेंडेंट असतो. डेल्टा यू हा पाथ इंडिपेंडेंट असतो. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी पाथ इंडिपेंडेंट आहे, सो मॅटर करत नाही. कुठलाही पाथ घ्या. ए पासून बी पर्यंत जाताना नेट व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट जी झाली ती H झाली. किती झाली, H झाली. सो ही डायग्राम ड्रॉ केल्यानंतर MG ऑलवेज कसा आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड, ते दाखवा. MG ऑलवेज कसा आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड, ते दाखवा. तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी पाहिजे आहे. गिव्हन पॉइंटला सर पोटेन्शियल एनर्जी किती ते पाहिजे आहे बघा. मग कुठल्या तरी इनिशियल पॉइंटला P इक्वल टू 0 ऍझ्युम कर. मग ह्या रेफरन्स लेवलला, याला म्हणायचं, या लाईनला म्हणायचं रेफरन्स लेवल, जिथं हा इनिशियल पॉइंट आहे. त्या इनिशियल पॉइंट ए ला मी पोटेन्शियल एनर्जी किती ऍझ्युम करतोय बा, 0. इथं मी ऍझ्युम केली, मला करायची ऍझ्युम. आणि त्या पॉइंट पासून मी पॉइंट बी पर्यंत गेलो. येते स्टोरी लक्षात. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी. लिहा, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा यू इज इक्वल टू काय आला, फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. सो फायनल मायनस इनिशियल इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ, हे मायनस इथं आहे. आता वर्क डन बाय द ग्रॅव्हिटी, डिस्प्लेसमेंट अपवर्ड झाली आहे, डिस्प्लेसमेंट अपवर्ड झाली आहे आणि MG कसा आहे, डाऊनवर्ड. सो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, MGH. प्लस लिहायचं की मायनस लिहायचं तुम्ही ठरवायचं असतं. अपवर्ड डिस्प्लेसमेंट झाली तर MGH निगेटिव्ह आणि डाऊनवर्ड डिस्प्लेसमेंट झाली तर MGH पॉझिटिव्ह. ठरलंय आपलं. डिस्प्लेसमेंट कशी झाली आहे, अपवर्ड. सो वर्क डन बाय ग्रॅव्हिटी प्लस MGH की मायनस MGH, मायनस MGH. म्हणून बाय ह्या ब्रॅकेटच्या आत परत मायनस MGH. समजतंय का. मग ते मायनस मायनस काय झालं, प्लस. उत्तर काय आलं, MGH. अरे फायनल पॉइंट कोण आहे, B. अरे इनिशियल पॉइंट कोण आहे, A. पण बाळ तुला पॉइंट बी ची पोटेन्शियल एनर्जी पाहिजे आहे. मग मी काय सांगितलं होतं, पॉइंट बी ची पाहिजे आहे तर कुठल्या तरी एका पॉइंटला 0 ऍझ्युम कर. कुठल्या पॉइंटला 0 ऍझ्युम केलंस, A. सो ए पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी किती ऍझ्युम केली, 0. मग बी पॉइंटची पोटेन्शियल एनर्जी किती आली, MGH. संपला विषय.
आलं का लक्षात? सो पोटेन्शियल एनर्जी ऍट गिवन पॉइंटचा फॉर्म्युला आला mgh. लहानपणी वापरला असेल ना mgh? कुठं आला समजायला लागलाय का? सर अजून लहानच आहोत. कोण म्हणते लहान? झालं का? समजलंय? बर. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आम्हाला लक्षात आला. काय आला फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जीचा? mgh, पोटेन्शियल एनर्जी ऍट गिवन पॉइंट. बर ठीक आहे. आता और म्हणा, गुड. आता और म्हणा. आता समजा पॉइंट बी जो आहे तो गिवन पॉइंटच्या वरती नाहीये. मागच्या साइड मध्ये काय होतं? पॉइंट बी कुठं होता? गिवन पॉइंटच्या अप होता. रेफरन्स लेवलच्या काय होता? तो अप होता. रेफरन्स लेवलच्या डाऊन असेल तर चेक करूयात. इथं घ्या पॉइंट ए, इथं घ्या पॉइंट बी. डायग्राम ड्रॉ करा माझ्या बरोबर. और म्हणा. आणखीन एक फॉर्म्युला तयार करूयात पोटेन्शियल एनर्जीसाठी. पॉइंट बी जर गिवन पॉइंटच्या अप नाही आहे, डाऊन आहे. हा पाथ घ्या चालेल, हा पाथ घ्या चालेल. पाथ इंडिपेंडेंट असतो. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी हा पाथ इंडिपेंडेंट असतो. आम्ही ठरवलंय सर पॉइंट ए ला P इक्वल टू 0 आम्ही अज्युम करणार आहोत. ही आमची रेफरन्स लेवल आहे. या लेवलची पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आम्ही 0 घेणार आहोत. या लेवलवरती कुठेही पॉइंट असू दे. ठीक आहे. हा पॉइंट बी बा इथं आहे. कुठलाही पाथ घ्या चालेल. डिस्प्लेसमेंट काय झाली आहे? अपवर्ड की डाऊनवर्ड? डिस्प्लेसमेंट सर डाऊनवर्ड झाली आहे. किती झाली आहे? h झाली आहे सर. mg पण डाऊनवर्ड, h पण डाऊनवर्ड. ठीक आहे. डायग्राम आमची ड्रॉ करून झाली. P इक्वल टू 0 चा रेफरन्स दाखवून झाला. mg डाऊनवर्ड आहे दाखवून झालं. त्यानंतर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल h एवढी डाऊनवर्ड आहे दाखवून झालं. कुठलाही पाथ घ्या मॅटर करत नाही ते सांगून झालं. आता आम्हाला पॉइंट बी ला पोटेन्शियल एनर्जी किती ते पाहिजे आहे. त्यासाठी मी काय करणार? परत चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय ग्रॅव्हिटी ड्युरिंग द मोशन. बर, मोशन झाली ए टू बी. फायनल, लक्ष इकडे द्या. फायनल पोटेन्शियल एनर्जीला काय लिहिलं मी? लक्ष इकडे द्या. फायनल पोटेन्शियल एनर्जीला काय लिहिलं मी? UB मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जीला काय म्हटलं मी? UA. सो फायनल मायनस इनिशियल इज इक्वल टू, हा मायनस ऍज इट इज. सांगा बरं, डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड आहे, फोर्स पण डाऊनवर्ड आहे. वर्क डन बाय ग्रॅव्हिटी प्लस mgh की मायनस mgh? प्लस mgh. ब्रॅकेटच्या आत परत मायनस यायचं काय कारण आहे का? नाही. बाहेरचा मायनस, ब्रॅकेटच्या आतला प्लस, म्हणजे आन्सर काय येणार? मायनस. पण आपण काय अज्युम केलं? लेट म्हटले बघा इथं. लेट पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट ए किती अज्युम केली आम्ही? 0. ती झाली आमची रेफरन्स लेवल किंवा रेफरन्स पॉइंट, काही म्हणा. मग ए ला आन्सर जर 0 लिहिलं तर पोटेन्शियल एनर्जी ऍट पॉइंट बी किती आलं आन्सर? मायनस mgh आलं सर. सर कधी कधी आन्सर प्लस mgh यायला लागलंय, कधी कधी आन्सर मायनस mgh यायला लागलंय. ठरवूयात, काहीतरी कन्फ्युजन लिहूयात. जमतं इथंपर्यंत? पुढे लिहा. दस ऍट अ गिवन पॉइंट, इथंपर्यंत तर लिहून झालं तुमचं माझ्या बरोबरच. Thus at a given point, potential energy U, given point ला potential energy U. Thus at a given point, कुठली potential energy बघतोय आपण? ग्रॅव्हिटेशनल. स्प्रिंग वाली बघत नाही, कुठली बघतोय? ग्रॅव्हिटेशनल. Thus at a given point, U is equal to plus or minus mgh. कधी प्लस येईल, कधी मायनस येईल, ठरवायचं ते आम्ही आता. म्हणजे फॉर्म्युला तर mgh झाला सर, पण कधी प्लस आणि कधी मायनस ते मात्र ठरवायचं. Thus at a given point U is equal to plus or minus mgh. पुढे स्टार करून लिहा. above the reference level gravitational PE is positive. जर तुम्ही अबोव असाल, गिवन पॉइंट तुमचा अबोव असेल, above the reference level gravitational PE is positive.
अँड स्टार करून दुसरा पॉइंट लिहा. बिलो द रेफरन्स लेवल ग्रॅव्हिटेशनल पीई इज निगेटिव्ह. कुठेतरी एक रेफरन्स लेवल ऍझ्युम करा. अबोव दी रेफरन्स लेवल पॉइंट असेल तर त्या पॉइंटला प्लस एमजीएच, बिलो द रेफरन्स लेवल असेल तर मायनस एमजीएच. इथं तो थॉट कम्प्लीट होतो. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा थॉट बाळांनो इथं कम्प्लीट होतो. गिवन पॉइंट अबोव असेल, अबोव द रेफरन्स लेवल असेल तर प्लस एमजीएच वापरणार गिवन पॉइंटला पीई काढायला. गिवन पॉइंटची हाईट बघायची रेफरन्स पासून किती आहे. ओके, सो समजा एम जी आणि एच समजा 5 मीटर आहे पण अबोव रेफरन्स लेवल आहे. सो एम जी एच करणार, एच ला 5 टाकणार आणि एमजीएच आन्सर पॉझिटिव्ह लिहायचं की निगेटिव्ह लिहायचं कसं ठरवणार. गिवन पॉइंट अबोव आहे की रेफरन्स लेवल, अबोव दी रेफरन्स लेवल की बिलो दी रेफरन्स लेवल. मग प्लस एमजीएच लिहायचं की मायनस एमजीएच लिहायचं हे ठरवणार. एच म्हणजे काय, गिवन पॉइंटची हाईट म्हणतोय मी, हाईट म्हणतोय म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स बघायचा आहे. काही ट्रॅव्हल्ड पाथ बघायचा आहे नाही, व्हर्टिकल डिस्टन्स बघायचा आहे. ट्रॅव्हल्ड पाथ वगैरे काय बघत बसायची गरज नाही. सो गिवन पॉइंटची हाईट बघायची रेफरन्स पासून, प्लस एमजीएस लिहायचं की मायनस एमजीएस लिहायचं, डिसिजन घ्यायचं, संपलं. एवढंच करायचं आहे. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऍट गिवन पॉइंट काढता येईल. अरे जर तुम्हाला गिवन पॉइंटला पीई काढता येते मग पहिल्या पॉइंटला काढा, दुसऱ्या पॉइंटला काढा, डिफरन्स पण काढता येईल. करता येईल का नाही. जर तुम्हाला गिवन पॉइंटला पीई सांगितले, कुठेतरी रेफरन्स ऍझ्युम करा म्हटलंय, तुम्हाला परमिशन दिली आहे पाहिजे त्या लेवलला रेफरन्स ऍझ्युम करा. दिले ना परमिशन, पाहिजे त्या लेवलला रेफरन्स ऍझ्युम करा. पहिल्या पॉइंटची पीई करा, दुसऱ्या पॉइंटची पीई करा, चेंज इन पीई करता येईल. समजतंय. सो चेंज इन पीई चे क्वेश्चन्स सुटतील आम्हाला. क्वेश्चन्स पण आपण भरपूर सॉल्व्ह करू, भरपूर ट्रिकी क्वेश्चन्स आता या पार्ट वरती तुम्हाला दिसणार आहेत. आज आपण सॉल्व्ह पण करणार आहोत त्यातले काही क्वेश्चन्स. ओके, ठीक आहे सर, आम्हाला साइन कन्व्हेन्शन कळालं आणि आम्हाला फॉर्म्युला पण कळाला. ओके, अप्लाय कसा करायचा शिकवेन क्वेश्चन्स मध्ये. पुढे लिहा इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. हेडिंग द्या इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जी एखादी गोष्ट जी ताणली जाऊ शकते किंवा कॉम्प्रेस होऊ शकते, अशा गोष्टींकडे सुद्धा पोटेन्शियल एनर्जी असते. पण सोडले की ते परत येते. सो त्याच्याकडे नक्कीच एनर्जी स्टोर्ड असली पाहिजे, बरोबर का. स्प्रिंग कॉम्प्रेस केली, परत सोडली, परत येते ना. म्हणजे नक्कीच तुम्ही जे काही वर्क केलं स्प्रिंगला कॉम्प्रेस करताना, while you are compressing the spring, you are doing some work on the spring. That work gets converted into the potential energy of the spring. That energy is stored in the spring in the form called as elastic potential energy. कुठल्या फॉर्म मध्ये स्टोअर होईल? इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. The same thing will happen if you elongate the spring. The work that you do while elongating the spring, the same work gets stored in the form of elastic potential energy in the stretched string किंवा स्प्रिंग. ताणलेल्या स्प्रिंग मध्ये तीच एनर्जी तुम्ही केलेलं वर्क ऍज अ इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होतं. सोडून द्या की परत त्याच वर्कचा यूज करून स्प्रिंग परत ओरिजिनल पोझिशन्स नाही. समजतंय. बरं, पुढे लिहा. It is the property of stretched or compressed springs. It is the property of stretched or compressed springs. It is the property of stretched or compressed springs. Stretch केलेल्या किंवा कॉम्प्रेस केलेल्या स्प्रिंगची ती प्रॉपर्टी आहे. बर, ठीक आहे. बाय डेफिनेशन आता आम्हाला पोटेन्शियल एनर्जी लिहायची आहे किंवा चेंज इन पोटेन्शियल एनर्जी लिहायची आहे. तर तो काय लिहिला पाहिजे? निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय सिस्टीम फोर्स. सिस्टीमचा फोर्स म्हणजे बाहेरचा अप्लाइड फोर्स तर लिहून चालणार नाही. सिस्टीमचा फोर्स म्हणजे कोण? स्प्रिंग फोर्स. ओके, सो आता मी असं केलं तर चालेल का बघा. इथे हे जे काही एवढं लिहित बसलोय आपण, एवढं काय लिहित बसायची गरज नाहीये. ओके, तर मी इथं काय काय लिहितोय जरा ऑब्झर्व करा. आणि जर स्प्रिंग एक्स न ताणली गेली असेल किंवा एक्स न कॉम्प्रेस केली गेली असेल तर त्या स्प्रिंगकडे किती एनर्जी स्टोअर्ड आहे ते आपण कॅल्क्युलेट करूयात. आम्हाला माहिती आहे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्प्रिंग इज इक्वल टू निगेटिव्ह ऑफ
वर्क डन बाय द सिस्टीम फोर्स. सिस्टीमचा फोर्स म्हणजे आता कुठला, अप्लाइड फोर्स की स्प्रिंग फोर्स? स्प्रिंग फोर्स, बरोबर. निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय द स्प्रिंग फोर्स म्हणजेच पॉझिटिव्ह ऑफ वर्क डन बाय द अप्लाइड फोर्स. स्प्रिंग फोर्सनं जे वर्क केलं त्याच्या निगेटिव्ह वर्क कोण करणार? अप्लाइड फोर्स. कारण स्प्रिंग फोर्स इलॉंगेट करू नका म्हणतोय, अप्लाइड फोर्स काय म्हणतोय? इलॉंगेट करा. डिस्प्लेसमेंट तर सेमच आहे, फक्त फोर्सच्या डायरेक्शन काय अपोजिट आहे. त्यामुळं स्प्रिंग फोर्सनं केलेलं वर्क काय असतं? निगेटिव्ह ऑफ वर्क डन बाय अप्लाइड फोर्स. सो निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह पण होऊ शकतं. पण आता आपण काय करूया, वर्क डन बाय द स्प्रिंग फोर्स आणि त्याला इथं साइन निगेटिव्ह देऊया. बेसिक डेफिनेशन नुसार जाऊया. समजा पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्प्रिंग when the spring has been elongated by some distance or some length, the final potential energy of the spring, आणि इथं म्हणतो initial potential energy of the spring is equal to negative of work done by the spring while elongating the spring. किती येतं? वर्क डन बाय द स्प्रिंग फोर्स, एक्स न स्प्रिंग इलॉंगेट झाली असेल तर वर्क डन बाय द स्प्रिंग फोर्सचा फॉर्म्युला काय होता? 1/2 kx². पण स्प्रिंग फोर्सनं केलेलं वर्क करायचं. स्प्रिंगचा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन मध्ये असते की अपोजिट? स्प्रिंगला आपण इलॉंगेट करायचं म्हणतोय, मग स्प्रिंगचा फोर्स काय करतोय? त्या इलॉंगेशनला अपोज करतोय ना. स्प्रिंगचा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना इन द डायरेक्शन की अपोजिट? अपोजिट. मग स्प्रिंग फोर्सनं केलेलं वर्क डन प्लस 1/2 kx² की मायनस 1/2 kx²? मायनस 1/2 kx². स्प्रिंग फोर्सनं केलेलं वर्क मायनस 1/2 kx² आणि अप्लाइड फोर्सनं केलेलं वर्क प्लस 1/2 kx². आठवतंय का? लिहून दिलं होतं. सो इथं मला काय लिहावं लागेल? मायनस 1/2 kx². मायनस 1/2 kx². ओके. सो ते मायनस मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे, ते मला कळतंय. पण आता ऍट x इक्वल टू 0 म्हणजे 0 इलॉंगेशन. x इक्वल टू 0 म्हणजे काय? 0 इलॉंगेशन. 0 इलॉंगेशन जर असेल तर त्या 0 इलॉंगेशनच्या स्टेटमध्ये किंवा 0 कॉम्प्रेशनच्या स्टेटमध्ये, म्हणजे स्प्रिंग काय स्वतःच्या नॅचरल लेंथला आहे, ताणलेली पण नाही आहे, इलॉंगेटेड पण नाही आहे, अशा पोझिशनला आम्ही स्प्रिंगची इनिशियल एनर्जी 0 अज्युम करतो. स्प्रिंगची इनिशियल एनर्जी किती अज्युम करतो? 0 अज्युम करतो, जेव्हा स्प्रिंग ताणलेली पण नाहीये आणि कॉम्प्रेस्ड पण नाहीये. ओके. म्हणून इनिशियल एनर्जी 0 टाकायची आणि फायनल एनर्जीला यू लिहायचं जेव्हा इलॉंगेशन x असेल तेव्हा. ओके. ऍट x इक्वल टू 0 म्हणजे 0 इलॉंगेशनला इनिशियल एनर्जी ऑफ द स्प्रिंग 0 अज्युम केली. सो जेव्हा इलॉंगेशन x असेल सो फायनल एनर्जीला आम्ही u असं नाव दिलं. जेव्हा इलॉंगेशन x असेल तेव्हाची एनर्जी, फायनल एनर्जी, त्याला आम्ही u असं नाव दिलं. सो हा झाला uf म्हणजे झाला u इनिशियल झालं 0, मायनस मायनस झालं प्लस. सो एनर्जी ऑफ द स्प्रिंग when it is elongated or compressed by x, the answer is 1/2 kx². जर स्प्रिंग x न कॉम्प्रेस झाली असेल किंवा x न इलॉंगेट झाली असेल तर स्प्रिंग कडे किती एनर्जी असते? त्याचा आन्सर आहे 1/2 kx² असते. हे आन्सर ऑलवेज पॉझिटिव्ह येतं बघा. हे आन्सर कधीच निगेटिव्ह येऊ शकत नाही, कारण k ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, x चा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. मग स्प्रिंग कॉम्प्रेस होऊ दे नाही तर इलॉंगेट होऊ दे. समजतंय का? दिस आन्सर इज ऑलवेज गोइंग टू बी पॉझिटिव्ह. इथे लिहिलंय हे आन्सर ऑलवेज पॉझिटिव्ह असल्यामुळं एनर्जी स्टोअर्ड इन द स्प्रिंग ही ऑलवेज पॉझिटिव्हच येते. पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्प्रिंग ही ऑलवेज पॉझिटिव्ह येते, कारण आन्सर आलंय 1/2 kx². k ऑलवेज पॉझिटिव्ह आहे, x ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. सो इथे एरो करून लिहा, दिस इज ऑलवेज पॉझिटिव्ह. k काय आहे? स्प्रिंग फोर्स आहे सर. k काय आहे? स्प्रिंग फोर्स आहे. आणि x काय आहे? कॉम्प्रेशन और इलॉंगेशन इन द स्प्रिंग आहे. अँड x इज कॉम्प्रेशन और इलॉंगेशन इन द स्प्रिंग. काही असेल नंबरच टाकायचा, स्क्वेअरच करायचा, काही प्लस मायनस टाकत बसायचं नाही. बरोबर. सो 2 पोटेन्शियल एनर्जीज आज आपण शिकलो.
लिहून झालं सगळं? इथं खाली ही एक नोट पण लिहून ठेवली आहे. ऍट नॅचरल लेंथ इलॉंगेशन किती असेल किंवा कॉम्प्रेशन किती असेल? 0. स्प्रिंग नॅचरल लेंथला आहे ना, ताणली पण नाही, इलॉंगेट पण नाही झाली. सो स्प्रिंग मधलं इलॉंगेशन 0. इथं पोटेन्शियल एनर्जी किती लिहिली आहे बा? 0 लिहिली आहे. मग इलॉंगेशन किंवा कॉम्प्रेशन x असेल तर किती? काय नाही, 1/2 kx स्क्वेअर. 1/2 kx स्क्वेअर. मग मगाशी आपण जे लॉजिकली म्हटलं होतं, काय म्हटलं होतं? Work done by the external force while elongating or compressing the spring gets stored as potential energy of the spring. मग एक्सटर्नल फोर्सने किती वर्क केलं होतं? किती केलं होतं? प्लस 1/2 kx स्क्वेअर. दॅट इज गेटिंग स्टोर्ड ॲज अ पोटेन्शियल एनर्जी ऑफ द स्प्रिंग. समजायला लागले का? म्हणजे तुम्ही लॉजिकली बोलताय तेच मॅथमॅटिकली इथं मी प्रूव्ह केलेलं आहे, पण प्रॉपरली प्लस आणि मायनस घेतलेले. तुम्ही काळजी करायची गरज नसते, कारण कम्प्लीट फिजिक्स मध्ये मी तुम्हाला ऑलवेज नंबरचा विचार सेपरेट करायला सांगणार आहे आणि प्लस मायनसचा विचार सेपरेट करायला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हॅल्यू सेपरेटली काढू शकताय. आणि तुम्हाला ऑलरेडी माहित असते मला हे उत्तर पॉझिटिव्ह लिहायचंय की निगेटिव्ह लिहायचंय, म्हणजे मी तुम्हाला साइन कन्व्हेन्शन पण सांगणार. डेरिव्हेशन तुम्हाला कुठल्या एक्झाम मध्ये विचारत नाही. डेरिव्हेशन तुम्हाला फक्त 12वीचे बोर्डाचे डेरिव्हेशन विचारतात. ते 12वीचे बोर्डाचे डेरिव्हेशन सुद्धा मी सांगत जाईल की हे डेरिव्हेशन बोर्डाला विचारतात, हे विचारतात, हे विचारतात. यातलं आता 11वीचं कुठलंही डेरिव्हेशन तुम्हाला बोर्डाला विचारत नाही, बरोबर? त्यामुळे त्याची काळजी तुम्हाला करावी लागत नाही. 12वीचे जे डेरिव्हेशन्स आहेत, जेव्हा जेव्हा 12वीचे चॅप्टर्स येतील तेव्हा तेव्हा मी इथं शिकवताना सांगेन. आता हा जो काय पॉइंट आहे हा बोर्डचा डेरिव्हेशन आहे. मग ते डेरिव्हेशन मात्र तुम्ही बोर्डसाठी जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा नोटमध्ये चेक करा. डेफिनेशन्स बाकी सगळं कॉमन असेल, लक्षात घ्या, पण काही एक्स्ट्रा डेरिव्हेशन आपण आपल्या नोटमध्ये करत असतो. ते सगळे डेरिव्हेशन्स काय तुम्हाला बोर्डाला विचारत नाही. ज्याला ज्याला मी मार्क करेन बोर्ड डेरिव्हेशन म्हणून तेवढे तुम्ही बोर्डसाठी रिफर करू शकता. ठीक आहे? त्यामुळे तुम्हाला डेरिव्हेशनची, प्लसची, मायनसची, साईनची फारशी काळजी करत बसायची गरज नसते. कारण मी तुम्हाला फॉर्म्युला पण देईन, त्याचं साइन कन्व्हेन्शन पण देईन. ते व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढं हेडिंग द्या, रिलेशन बिटवीन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स अँड पोटेन्शियल एनर्जी. रिलेशन बिटवीन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स अँड पोटेन्शियल एनर्जी. इनिशियली जरा लिहून घ्यावं लागेल, थोडासा नवीन पॉइंट आहे. कसं डिफाईन केले बघूया हे रिलेशन. हा आता गंमत आहे, थोडस नवीन काहीतरी दिलं इथं आम्हाला. लिहा, रिलेशन बिटवीन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स अँड पोटेन्शियल एनर्जी. लिहा, एफ बार इज इक्वल टू मायनस ग्रॅड यू. तो ट्रायंगल म्हणजे ग्रॅड, यू म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. एफ बार इज इक्वल टू मायनस ग्रॅड यू. या ट्रायंगलचं नाव दिलंय बघा इथे, ग्रॅडियंट ऑपरेटर. सगळं कळेल, पहिल्यांदा लिहून घ्या. थोडासा सस्पेन्स. एफ बार इज इक्वल टू मायनस ग्रॅड यू. बर, ट्रायंगल उलटा ट्रायंगल काढलाय, त्याचं नाव काय आहे? ग्रॅडियंट ऑपरेटर. ग्रॅडियंट ऑपरेटर लिहून घ्या. ग्रॅडियंट ऑपरेटरचं मिनिंग, तो तुमचा युनिट वेक्टर आय जे के माहिती आहे ना तुम्हाला? आय इंटू डो बाय डो एक्स प्लस जे इंटू डो बाय डो वाय प्लस के इंटू डो बाय डो झेड. याला काय म्हणायचंय? डो. याचं आणखीन एक इंटरेस्टिंग नाव आहे, डाबा. यालाच काय म्हणतात? डो म्हणतात किंवा डाबा. सगळं काय तुम्हाला मराठी आणि हिंदी मध्ये पाहिजे काय? लावा तुम्ही शोध, द्या तुमची नावं. जेवणाचा डबा नव्हे, डो किंवा डब्बा. सो याला कसं म्हणायचं? डो बाय डो एक्स. याला कसं म्हणायचं? डो बाय डो वाय. याला काय म्हणायचं? डो बाय डो झेड. हे आय जे के कोण आहेत? ओळखीचे आहेत का तुमच्या? हा, कोण आहेत ते? युनिट वेक्टर अलॉंग आय, नाही, युनिट वेक्टर अलॉंग एक्स, युनिट वेक्टर अलॉंग वाय, युनिट वेक्टर अलॉंग झेड. ठीक आहे? बर, आता हे जे काय आहे हे सगळं या ट्रायंगलला रिप्लेस करेल, बरोबर? इथे एक आपण ब्रॅकेट टाकूया असा, बरोबर? या ट्रायंगलला रिप्लेस करायला हे सगळं येणार, सगळं मिनिंग समजेल ना तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह काढता येते ना,
मग डो बाय डो एक्स पण काढता येईल, डी बाय डी एक्स काढता येते आम्हाला, मग डो बाय डो एक्स पण काढता येईल, हळूहळू समजेल. मग हा सगळा ब्रॅकेट म्हणजे ट्रायंगल, या ट्रायंगलला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, यू न. मग समजा इथं मी मनातल्या मनात यू अज्युम केला, या यू ने या ट्रायंगलला मल्टिप्लाय केलं, सॉरी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, तर इथे एक यू येणार, इथे एक यू येणार, इथे एक यू येणार, यू न आत मल्टिप्लाय झालं. सो फोर्सची व्हॅल्यू काय झाली, मायनस ग्रॅड यू. मायनस आहे, ग्रॅड आहे का, डो बाय डो एक्स इंटू आय. आता हा आय पुढे लिहिला काय मागे लिहिला काय फरक पडत नाही. डो बाय डो एक्स इंटू आय, डो बाय डो वाय इंटू जे, डो बाय डो झेड इंटू के, आणि या यू न मल्टिप्लाय करायचं होतं या ब्रॅकेटच्या. मग आन्सर काय आलं, एफ बार इज इक्वल टू मायनस डो यू बाय डो एक्स इंटू आय प्लस डो यू बाय डो वाय इंटू जे प्लस डो यू बाय डो झेड इंटू के. जमलं इथंपर्यंत बरोबर, लिहिताना माझ्या बरोबर इथंपर्यंत आलं. मग फोर्सचा एक्स कंपोनंट काय झाला बघा, या मायनस न पण आत मल्टिप्लाय करा, या मायनस न आत मल्टिप्लाय करा, आणि बाळांनो फोर्सचा एक्स कंपोनंट लिहा. किती आला सर, मायनस डो यू बाय डो एक्स इंटू आय आला. फोर्सचा एक्स कंपोनंट काय आला, मायनस आत गेला, मायनस डो यू बाय डो एक्स इंटू आय. फोर्सचा वाय कंपोनंट काय आला बघा, त्या मायनस न आत मल्टिप्लाय करा आणि लिहा, मायनस डो यू बाय डो वाय इंटू जे आला. आणि फोर्सचा झेड कंपोनंट काय आला बघा, एफ झेड बार. एफ झेड बार हा मायनस डो यू बाय डो झेड इंटू के, मायनस डो यू बाय डो झेड इंटू के. के म्हणजे के कॅप, युनिट वेक्टर. सो फोर्सचे एक्स वाय झेड कंपोनंट काढता येतील, फोर्सचे एक्स वाय झेड कंपोनंट्स काढता येतील. बरोबर, इथपर्यंत लिहून झालं. आता पुढे लिहा, आम्हाला डी बाय डी एक्स, डी बाय डी वाय आणि डी बाय डी झेडचं मिनिंग माहित आहे, त्याला म्हणतात कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. डी बाय डी एक्स, डी बाय डी वाय आणि डी बाय डी झेड त्याला म्हणतात कम्प्लीट डेरिव्हेटिव्ह. पण डो बाय डो एक्स, डो बाय डो वाय आणि डो बाय डो झेड याला म्हणतात पार्शियल डेरिव्हेटिव्ह. म्हणजे ओनली अलॉंग एक्स डायरेक्शन विचार करणारं डेरिव्हेटिव्ह, ओनली अलॉंग वाय डायरेक्शन विचार करणारं डेरिव्हेटिव्ह, ओनली अलॉंग झेड डायरेक्शन विचार करणारं डेरिव्हेटिव्ह. म्हणजे हे काय आहे, पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे. काय आहे ते, पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, हळूहळू समजेल. समथिंग अपॉन टाइम असं जर असेल, म्हणजे डी बाय डी टी असेल, तर त्याला म्हणतात रेट, रेट ऑफ चेंज ऑफ. काय म्हणतात त्याला, रेट ऑफ चेंज ऑफ. रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे डी व्ही बाय डी टी. अपॉन टाइम आलं ना, अपॉन टाइम आलं की काय म्हणायचं, रेट. काय म्हणायचं, टाइम रेट किंवा रेट. आणि समथिंग अपॉन डिस्टन्स आलं तर त्याला म्हणायचं ग्रेडियंट. समथिंग अपॉन डिस्टन्स आलं की काय म्हणायचं, ग्रेडियंट. डीएक्स काय आहे, डिस्टन्स आहे. डीवाय काय आहे, डिस्टन्स आहे. डीझेड काय आहे, डिस्टन्स आहे. डो यू बाय डो एक्स म्हणजे काय, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डिवाइडेड बाय चेंज इन एक्स. डो यू बाय डो वाय म्हणजे काय, डो यू बाय डो वाय म्हणजे काय, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डिवाइडेड बाय चेंज इन वाय. डो यू बाय डो झेड म्हणजे काय, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डिवाइडेड बाय चेंज इन झेड. म्हणजे एक्स नुसार पोटेन्शियल एनर्जी कशी बदलते, रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू एक्स, रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू वाय, रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू झेड. पण सर एक्स वाय झेड काय आहे, डिस्टन्सेस आहे. मग हा जो काय रेट आहे, हा टाइम रेट आहे की डिस्टन्स रेट आहे, डिस्टन्स रेट. टाइम रेटला लोक रेटच म्हणतात, डिस्टन्स रेटला लोक ग्रेडियंट म्हणतात. डिस्टन्स रेटला लोक काय म्हणतात, ग्रेडियंट. म्हणून फोर्स इज इक्वल टू निगेटिव्ह पोटेन्शियल एनर्जी ग्रेडियंट. पोटेन्शियल एनर्जीचा ग्रेडियंट म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू वाय, विथ रिस्पेक्ट टू झेड. कॅल्क्युलेट करा, चेक करा पोटेन्शियल एनर्जी गिवन स्पेस मध्ये अकॉर्डिंग टू एक्स वाय झेड कोऑर्डिनेट्स कशी बदलते. मग एकदा विथ रिस्पेक्ट टू एक्स विचार करा, एकदा विथ रिस्पेक्ट टू वाय विचार करा, एकदा विथ रिस्पेक्ट टू झेड विचार करा, आणि त्या फोर्सचे एक्स वाय झेड कंपोनंट्स काढा. हे ऐकताना थोडंसं डिफिकल्ट, थोडंसं मॅथमॅटिकल आणि कॅल्क्युलेटिव्ह वाटतं, पण जेव्हा आपण याच्यावरचे क्वेश्चन सोडवू तेव्हा आम्हाला हे इझिली लक्षात येईल. सो हे लिहून घ्या, डो बाय डो एक्स इज पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, डो बाय डो वाय इज पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय,
डो बाय डो झेड इज पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड. यांना म्हणायचं असतं पार्शियल डेरिव्हेटिव्ह, कारण हे ऍट अ टाइम एकाच व्हेरिएबलचा विचार करतात. विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, सो इथं फक्त एक्स या व्हेरिएबलचा विचार होतो. वाय आणि झेड यांना व्हेरिएबल म्हणून घेतलं जात नाही. वाय आणि झेड ना कॉन्स्टंट समजलं जातं डो बाय डो एक्स कॅल्क्युलेट करताना. काय मी सांगेन, एक क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण, तुम्हाला लक्षात येईल की हे किती सिंपल आहे. हे ऑपरेटर काय करतं, डो बाय डो एक्स काय करतं, एक्स ला फक्त व्हेरिएबल म्हणून ट्रीट करतं, बाकी सगळ्यांना कॉन्स्टंट. म्हणजे वाय आणि झेड काय करतं हे स्वतः, वाय आणि झेड काय समजतं, हे कॉन्स्टंट आहे कसं समजतं. आणि रेट ऑफ पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करतं विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे, ट्रीटिंग वाय अँड झेड कॉन्स्टंट. हे ऑपरेटर काय करेल, डो यू बाय डो वाय काढताना पोटेन्शियल एनर्जीचं डेरिव्हेटिव्ह काढेल विथ रिस्पेक्ट टू वाय, पण एक्स आणि झेड काय समजले जातील, कॉन्स्टंट. डो बाय डो झेड, झेड ला काय समजेल, व्हेरिएबल, झेड ला काय समजेल, व्हेरिएबल. एक्स आणि वाय काय ट्रीट होतील, कॉन्स्टंट. सो अशा टाइपच्या ऑपरेटरला म्हणतात पार्शियल डेरिव्हेशन किंवा पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ओके, लिहा. इफ यू आर गिवन ओनली वन डायमेन्शनल केस, पण समजा जर तुम्हाला वन डायमेन्शनलच केस दिली असेल, 3 डायमेन्शनल केस दिलीच नाही, देन यू कॅन यूज, लिहा, if you are given the one dimensional case, then you can use full derivative minus dou u by dou x into i cap लिहायचं असेल लिहा, नसेल लिहायचं लिहू नका, कारण वन डायमेन्शनल केस असेल तर आय कॅप ला आपण +1 म्हणू शकतोय, मायनस आय कॅप ला आपण -1 म्हणू शकतोय. इफ यू आर गिवन वन डायमेन्शनल केस, देन यू कॅन यूज फुल डेरिव्हेटिव्ह. पण समजा मोशन जी कन्सिडर केली जाते एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंटकडे, ती मोशन जर तुम्ही वन डायमेन्शनल केस मध्ये कन्सिडर करत असाल तर तुम्हाला काय हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह वापरत बसायची गरज नाही. तुम्ही फुल डेरिव्हेटिव्ह न काम करू शकता, du बाय dx न काम करू शकता. म्हणजे सगळ्या पोझिशन्स या वन डायमेन्शनल आहेत, समजतंय का. पण पोझिशन समजा एक्स वाय झेडच्या फंक्शन्स असतील तर 3 डायमेन्शनल केस झाली, त्या केसमध्ये हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह करावं लागतं. किंवा 2 डायमेन्शनल दिलं तर हे दोन पुरतील, डो यू बाय डो एक्स, डो यू बाय डो वाय, 2 डायमेन्शनल केस. 3 डायमेन्शनल असतील तर तिघं पण लागतील, 1 डायमेन्शनल असेल तर एखादा कुठलाही पुरेल. ओके, हळूहळू आम्हाला हे लक्षात येईल. क्वेश्चन आपण याच्यावरचा सॉल्व्ह करूया. या क्वेश्चन, द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द कॉन्झर्वेटिव्ह सिस्टीम इज गिवन बाय, the potential energy of the conservative system is given by, potential energy given point ला किती असेल ते दिले आम्हाला. गिवन पॉइंट चे कोऑर्डिनेट्स xyz असतील. गिवन पॉइंट ला पोटेन्शियल एनर्जी आम्हाला दिली आहे 3x² प्लस 4y² मायनस 5xyz. बर, गिवन पॉइंट ला पोटेन्शियल एनर्जी किती, XYZ चे कोऑर्डिनेट्स दिले, XYZ च्या व्हॅल्यूज दिल्या की इथे टाकायच्या आणि गिवन पॉइंटला P किती ती काढायची. फाइंड द फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल ऍट पोझिशन 1, 2, 3. या पोझिशनला पार्टिकल वरती किती फोर्स ऍक्ट होणार ते काढा म्हणतात. फाइंड द फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल ऍट पोझिशन 1, 2, 3. या कोऑर्डिनेट्सला जर एखादा पार्टिकल ठेवला तर त्याच्यावरती किती फोर्स ऍक्ट होईल. अँड ऍट एनी गिवन कोऑर्डिनेट जी काय पोटेन्शियल एनर्जी आहे ती तुम्हाला आम्ही दिलेली आहे, बरोबर. सो गिवन पोझिशनला पार्टिकल वरती किती फोर्स ऍक्ट होणार असं त्यांनी आम्हाला विचारलंय. ठीक आहे सर, अगदी सिंपल आहे. पोटेन्शियल एनर्जी बाळांनो स्केलर असते. ऑल टाइप्स ऑफ एनर्जी अँड वर्क डन्स आर स्केलर, पण फोर्स हा मात्र वेक्टर आहे. ठीक आहे, मग सर वेक्टर इक्वल टू स्केलर कसं काय, नाही, वेक्टर इक्वल टू वेक्टरच आहे. बघा, F bar is equal to negative minus grad u, निगेटिव्ह पोटेन्शियल एनर्जी ग्रेडियंट, याला म्हणायचं ग्रेडियंट ऑपरेटर. ग्रेडियंट ऑपरेटर तर वेक्टर ऑपरेटर आहे, किंवा त्याच्यामुळे जे काही ऑपरेशन होतं ते अल्टिमेटली वेक्टर देतं आम्हाला. सो असं लिहावं लागेल का, बघा, मायनस हा ऍज इट इज इन द ब्रॅकेट काय करावं लागेल, डो बाय डो एक्स ऑफ यू इंटू आय कॅप प्लस डो बाय डो वाय ऑफ यू इंटू जे कॅप प्लस डो बाय डो झेड ऑफ यू इंटू के कॅप. ठीक आहे सर, इथपर्यंत आम्ही
डेरिव्हेशन मध्ये पण केलं होतं. मग याच्या पुढे कसं करायचं? ठीक आहे, आता प्रश्न राहिला तुमच्या समोर एवढाच की सर या डो यू बाय डो एक्स ला रिप्लेस करा, सर या डो यू बाय डो वाय ला रिप्लेस करा, सर या डो यू बाय डो झेड ला रिप्लेस करा. बरोबर. सो याला इक्वेशन 1 म्हणा बाळांनो. आणि या इथं आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा ग्रेडियंट ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स. ग्रेडियंट म्हणजे समथिंग अपॉन डिस्टन्स आणि रेट म्हणजे समथिंग अपॉन टाइम. आता इथं पोटेन्शियल एनर्जीचा चेंज विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स आहे. सो रेट ऑफ चेंज ऑफ पोटेन्शियल एनर्जी विथ रिस्पेक्ट टू एक्स काढायचं आहे. हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे की फुल डेरिव्हेटिव्ह आहे? पार्शियल. पार्शियल डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करताना डो बाय डो एक्स ऑफ यू, यू काय काय दिलाय बघा, 3x² y प्लस 4y² z मायनस 5xy z. बरं. Derivative of each term can be found separately. So dou by dou x of 3x² y plus dou by dou x of 4y² z minus dou by dou x of dou by dou x dou by dou x dou by dou x dou by dou x of 5xy z. हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय म्हणते? मी पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे असं म्हणते सर, पण म्हणजे काय? म्हणजे काय? हा, कोण कॉन्स्टंट आणि कोण व्हेरिएबल आहे? विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे काय? फक्त एक्स व्हेरिएबल, बाकी लोक कॉन्स्टंट. मग हे 3y काय झालं? 3y काय झालं? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. अरे मग डो बाय डो एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x² विथ रिस्पेक्ट टू एक्स. नॉट अ बिग डील. x² ची डेरिव्हेटिव्ह काय आहे? 2x. काय होतं याच्यामध्ये? आलं का लक्षात? करता येईल? करा, भर 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 करा आता पुढे, माझी गरज लागणार नाही. हा, मला सांगा डो बाय डो एक्स ऑफ 4y² z. y कॉन्स्टंट की व्हेरिएबल? इथं एक्स लिहिलंय त्यामुळे पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणते मी फक्त एक्स ला व्हेरिएबल म्हणतो. बरोबर का? y कॉन्स्टंट, z कॉन्स्टंट, 4y² z कॉन्स्टंट. कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0. संपला विषय. समजलं का? कारण इथं एक्स नाहीच आहे, म्हणजे जे काय आहे ते सगळं काय आहे? कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस हा 5yz कॉन्स्टंटची व्हेरिएबल, एक्स फक्त व्हेरिएबल आहे त्यामुळे 5yz काय? कॉन्स्टंट. तो आला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. 5yz डो बाय डो एक्स ऑफ एक्स. अरे एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1. सो 3y. x² ची डेरिव्हेटिव्ह 2x. x रेस टू n ची काय असते? x रेस टू n ची डेरिव्हेटिव्ह मोठ्याने बोला. x रेस टू n ची डेरिव्हेटिव्ह x रेस टू n ची डेरिव्हेटिव्ह n इंटू x रेस टू n मायनस 1. n इंटू x रेस टू n मायनस 1 आहे ते लिहिणे पॉवर एकाने कमी करणे. सो x² ची डेरिव्हेटिव्ह 2x. 0 लिहायची गरज नाही. मायनस 5yz डो एक्स बाय डो एक्स. अरे 1 मायनस 1 सर, मायनस 1 नाही 1 मायनस 5yz इंटू 1. ठीक आहे. आन्सर किती आलं? आन्सर किती आलं? 6xy. तर व्यवस्थित लिहा त्याला. किती आलं बघा? 6xy मायनस 5yz. हे आलं डो यू बाय डो एक्स. पहिलं काम संपलं सर. डो यू बाय डो एक्स आला बघा. डो यू बाय डो एक्स आला. पहिलं काम तर संपलं. बरोबर. नंतर आपण त्याला इथे टाकू, नंतर टाकू. आता पुढचं काम काय? डो यू बाय डो वाय. डो यू बाय डो वाय काय म्हणतोय? फक्त वाय व्हेरिएबल, बाकी लोक कॉन्स्टंट. काढा बरं डेरिव्हेटिव्ह. करा करा, आता तुम्ही करायचंय. जाऊ पुढच्या पेजवर. माझ्याबरोबर लिहिता असं अजिंग करतोय मी. ते करा की स्वतः. डेरिव्हेटिव्ह तर काढायचंय. कळले ना? कळले ना? पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? फक्त मी व्हेरिएबल आहे, बाकी सगळे कॉन्स्टंट. डो यू बाय डो एक्स काय म्हणेल? एक्स व्हेरिएबल, बाकी सगळे कॉन्स्टंट. घ्या डेरिव्हेटिव्हच्या बाहेर त्यांना.
चला डो यू बाय डो वाय कॅल्क्युलेट करूया. पुढे आहे बघा डो यू बाय डो वाय, म्हणजे डो बाय डो वाय ऑफ यू. यू काय दिलाय जरा मोठ्याने कोणतं सांगा, काय दिलाय? 3x² y प्लस 4y² z मायनस 5xy z. ओके करा, मी पण करतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ ईच टर्म कॅन बी फाउंड सेपरेटली. डो बाय डो वाय ऑफ, पण हे सगळं मनातल्या मनात केलं तरी चालेल, तेवढं सेपरेट करत बसलाय डेरिव्हेटिव्ह वगैरे. आता तुम्हाला समजावं म्हणून दाखवतोय. तुम्ही सेपरेट नाही केलं, डायरेक्टली केलं चालेल. स्मार्ट वर्कच एक्सपेक्टेड आहे. प्लस डो बाय डो वाय ऑफ 4y² z मायनस डो बाय डो वाय ऑफ 5xy z. याला फक्त असं वाटतं की फक्त y व्हेरिएबल आहे, तेवढंच काम दिले, पार्शियल काम दिले. त्याला माहित नाही आहे बाकीचे कोण व्हेरिएबल आहेत की नाही, त्याला पार्शियलच काम दिलं आपण, पार्शियल डेरिव्हेटिव्ह. सो 3x² कॉन्स्टंट, x कॉन्स्टंट ना, त्याला फक्त y व्हेरिएबल आहे एवढंच कळतंय. सो 3x² कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y किती आली 1 प्लस 4z काय आलं कॉन्स्टंट, 4z कॉन्स्टंट, 4z कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. y² ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y, y² ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y किती आली 2y. डो बाय डो वाय म्हणजे 5xz कॉन्स्टंट, 5xz कॉन्स्टंट, 5xz कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, 5xz कॉन्स्टंट. y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y 1, y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y 1. सो 5xz into 1. चुकलंय माझं काय झालं? प्लस 4z पाहिजे, सॉरी काय पाहिजे होतं 4z डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे. इथं काय आहे 4y² z आहे, त्यातला y हा फक्त व्हेरिएबल आहे, z कॉन्स्टंट म्हणून ट्रीट केला जाईल. 4z डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आन्सर आलं 3x² प्लस 8yz मायनस 5xz. हा झाला डो यू बाय डो वाय. बरोबर समजलंय तुम्हाला सगळं? पहिल्यांदा आता असं कॅल्क्युलेट करून घ्या. सिमिलरली सांगा मला डो यू बाय डो झेड किती आला तुमचा? एक सेकंड लिहितो फक्त, त्यानंतर विचारतो तुम्हाला. ओरली पण करता येतं ना, ते ओरली पण करता येतं, पेन उचलायची गरज पण लागत नाही. हे कॉन्स्टंट की व्हेरिएबल 3x² y कॉन्स्टंट की व्हेरिएबल, फक्त झेड वाले टर्म्स काय आहेत व्हेरिएबल. सो 3x² y काय कॉन्स्टंट, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 4y² कॉन्स्टंट की व्हेरिएबल कॉन्स्टंट, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. आज कोण राहिला झेड, झेड ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड 1 मायनस 5xy कॉन्स्टंट की व्हेरिएबल 5xy कॉन्स्टंट, 5xy डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. झेड ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड, झेड ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड 1. कुठे गेला होता सेपरेट, डायरेक्टलीच गेले की. समजतंय का? इन दिस वे यू आर एक्सपेक्टेड टू कॅल्क्युलेट दॅट ओरली एज सच. नसेल येत ओरली सेपरेट करा, डेरिव्हेटिव्ह ऑफ ईच टर्म सेपरेट कॅल्क्युलेट करा. तुम्हाला सगळे पॉसिबल वेज तर मी दाखवलेले आहेत. ओके आन्सर तर आलं सर. सो आता बाळांनो याला इक्वेशन 3 म्हणा. आता फायनली बघा फोर्स कसा होता, मायनस डो यू बाय डो एक्स इंटू आर. नेक्स्ट पेज वर करूयात आपण सर. इथपर्यंत लिहून झालं असेल सगळ्यांचं, झालंय का? हा माझ्यावर लिहित चला. आता काय होता बाळ फोर्स सर, मायनस इन द ब्रॅकेट डो यू बाय डो एक्स इंटू आय प्लस डो यू बाय डो वाय इंटू जे प्लस डो यू बाय डो झेड इंटू के. डो यू बाय डो एक्स कोणतरी मोठ्याने सांगा किती आलता? हा 6xy मायनस
5yz बरोबर. हा झाला डो यू बाय डो एक्स. पण सर डो यू बाय डो एक्स लिहिल्यानंतर काय टाकायचं आहे, ब्रॅकेट टाकायचं आहे इंटू आय कॅप. सर परत म्हणा प्लस, सर परत टाका ब्रॅकेट. डो यू बाय डो वाय किती आहे सांग. हा 3x स्क्वेअर प्लस 8yz मायनस 5xz ब्रॅकेट कंप्लीट इंटू जे कॅप प्लस हा डो यू बाय डो झेड किती आहे बघा, 4y स्क्वेअर मायनस 5xy ब्रॅकेट कंप्लीट इंटू के कॅप. दिस इज द फोर्स ॲट एनी गिवन पॉइंट XYZ. आता आम्हाला XYZ दे, आम्ही तुम्हाला फोर्स देतो. आता तुम्ही आम्हाला XYZ चे कोऑर्डिनेट्स द्या, आम्ही तुम्हाला काय देतो, फोर्स देतो. देअरफोर सांगा त्यांना फोर्सची व्हॅल्यू. कुठल्या पॉइंटला फोर्स पाहिजे सांगा. 1, 2, 3. करा 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 कॅल्क्युलेशन करा. सोपं आहे, फक्त लेंदी आहे. पण ते पण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पास करता येत असेल तर लेंदी होणार नाही. काही स्टेप्स कंपल्सरी कराव्याच लागतील. आता एक्स ला 1 टाका, वाय ला 2 टाका आणि झेड ला 3 टाका. XYZ चे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 1, 2, 3 बरोबर का. या पॉइंटला किती फोर्स ऍक्ट होईल. ठीक आहे. XYZ ला पटपट पटपट. एक्स ला 1, वाय ला 2, झेड ला 3 टाका. 6 into 1 into 2 minus 5 into 2 into 3 परत ब्रॅकेट इंटू आय कॅप प्लस 3x स्क्वेअर म्हणजे 3 into 1 स्क्वेअर प्लस 8 y ची व्हॅल्यू 2 z ची व्हॅल्यू 3 मायनस 5 x ची व्हॅल्यू 1 z ची व्हॅल्यू 3 परत ब्रॅकेट परत प्लस परत ब्रॅकेट 4 into y स्क्वेअर y ची व्हॅल्यू 2 चा स्क्वेअर मायनस 5 x ची व्हॅल्यू 1 y ची व्हॅल्यू 2 परत ब्रॅकेट परत के परत ब्रॅकेट. किती आलं बघा. परत आणि बाहेर ब्रॅकेटच्या मायनस आहे. ब्रॅकेटच्या बाहेरचा मायनस विसरायचा नाही, ते 4 मार्क पण विसरायचे. कारण आम्ही तुम्हाला +4 पण देणार आन्सर मध्ये आणि -4 पण देणार. दोन्ही वेक्टर देणार. एक मायनस न मल्टिप्लाय करून देणार, दुसरा मायनस न मल्टिप्लाय केलेला देणार. समजतंय का. एवढी मेहनत करायची आणि मायनस विसरायचा म्हणजे दिवसभर उपाशी राहायचं, संध्याकाळी कळालं की जेवणच नाही केलं. असं नाही झालं पाहिजे. उपाशी राहायला तर जेवण तर मिळालंच पाहिजे. एवढी मेहनत केली आहे, शेवटचा मायनस. हे बरं सांगा उत्तर सांगा. हे किती आलं. आयचा कोएफिशियंट किती आला, मायनस. ते बाहेरचा मायनस सोडून दे, आतलं सांगा. -18i प्लस 36j प्लस के तर प्लस त्या मायनस ना आत मल्टिप्लाय केलं की 18i मायनस 36j मायनस के बरोबर. दिस इज द फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल विच इज प्लेस्ड ऍट द लोकेशन 1, 2, 3. अरे पण ऑप्शन मध्ये आम्ही मुद्दाम असा मॅग्निट्यूड देणार. अजून एक स्टेप पुढे. काय चुकलंय का माझं. मी नाही सांगितलं, त्यांना सांगितलंय. त्याला मला 6K तर 6K तुम्ही म्हणाल ते मला काय. प्लस 6K काय. किती आलं सांगा. हे किती किती लिहू सांग. इथं बरोबर आहे. आता मला ते मॅग्निट्यूड सांगा. मॅग्निट्यूड implies that magnitude of the force acting on the particle which is placed at 6K पाहिजे. ऑनलाईन पीपल पण म्हणतात 6K पाहिजे. ठीक आहे. किती मॅग्निट्यूड √18² 6 कॉमन. परफेक्ट. हे करावं लागेल, हे करावं लागेल, नाही तर स्क्वेअर मोठे होतात. समजतंय का. 6 कॉमन काढा पहिल्यांदा बघा. 6 कॉमन काढा. कॉमन काढला. आत कोण कोण शिल्लक राहिलं. इथे किती आलं 3 राहिलं ना. 6 कॉमन गेलाय म्हणजे काय येणार 3² प्लस मायनस बघायचं कारण नाही आहे.
स्क्वेअरच करणार आहे ना मॅग्निट्यूडचा. इथं 6 राहिलं, 3 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर किती येते जरा चेक करा. 36 प्लस 9 प्लस 1 45. 45 म्हणजे 9 5 45. 9 इंटू 5 9 इंटू 5 9चं स्क्वेअर रूट 3 इंटू रूट 5. आन्सर किती आलं? 46. पुढं 46 म्हणजे पुढे काय? बस बस 6 इंटू रूट ऑफ 46 बस. किलोमीटर मीटर काय? न्यूटन. मजा आली? लक्षात आलं? क्वेश्चनला किती लेंदी करता येऊ शकतं, पण तेवढ्या स्मार्टली पण बाळांनो तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. चलो नेक्स्ट लिहा, हेडिंग द्या, दमायचं नाहीये. हेडिंग द्या, स्टेबल, अनस्टेबल अँड न्यूट्रल इक्विलिब्रियम. चला चला हेडिंग द्या, नेक्स्ट पॉइंटचं हेडिंग द्या. बोल. ते 6 जे कॉमन निघालं ते रूट मध्ये का नाही आलं? रूट मध्ये असेल तर ते 6 स्क्वेअर म्हणून असेल. मला सांग यातनं काय कॉमन निघालं? कसं असते बघ, एखादा वेक्टर जर दिला, याला आपण 6 कॉमन काढूया. एफ बार काय आला आपला? 6 इन द ब्रॅकेट 3i मायनस 6j मायनस 1k. बरोबर. या वेक्टरचा मॅग्निट्यूड काढताना मला काय करायचं? आयच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस जेच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस केच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर आणि त्या सगळ्याचं अंडर रूट. बरोबर. मग अंडर रूट मध्ये जाताना किंवा तू असंच म्हण ना, हा जो काय 6 आहे ना, हा 6 ऍज इट इज राहिला, तो स्केलर आहे, तो बाहेर आला. आता राहिला प्रश्न कुणाच्या मॅग्निट्यूडचा? याच्या मॅग्निट्यूडचा. समजतंय का? आणि मग मॅग्निट्यूड काढतानाच हा इथं लिहिलाय मी कॉमन आलेला, कारण तो आता वेक्टरचा पार्ट राहिला नाही, तो कॉमन आलाय. मग ह्या वेक्टरचा मॅग्निट्यूड तू काढायला लागलायस. अंडर रूट 3 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर करू. समजलं? बर ठीक आहे, पुढे लिहा. हा लिहा, स्टेबल, अनस्टेबल अँड न्यूट्रल इक्विलिब्रियम. हेडिंग घ्या, स्टेबल, अनस्टेबल अँड न्यूट्रल इक्विलिब्रियम. स्टेबल, अनस्टेबल अँड न्यूट्रल इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियमची कॉन्सेप्ट आपण शिकणार आणि 3 टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम पण शिकणार. when to say stable equilibrium, when to say unstable and when to say neutral equilibrium. Okay, so लिहा, if the net force acting on the particle is 0, पहिल्यांदा लिहा मग डिस्कस करू आपण. if the net force acting on the particle is 0, काय शिकवतोस त्याला? If the net force acting on the particle is 0, then the particle is said to be in equilibrium. Then the particle is said to be in equilibrium. जर पार्टिकल वरती ऍक्ट होणारा नेट फोर्स 0 असेल तर पार्टिकल कसा म्हणायचं? इक्विलिब्रियम मध्ये आहे, म्हणजे सुखी आहे, कारण त्याच्यावरचा नेट फोर्स 0 आहे, त्याला ऍक्सिलरेट व्हायची गरज नाही. बरोबर. पण ती जी काय हॅपीनेस आहे किंवा ते जे काय सुख आहे, ते सुख क्षणिक काय म्हणता येईल, मोमेंटरी आहे की परमनंट आहे, म्हणजे स्टेबल वाला आहे की अनस्टेबल वाला आहे. ओके, त्याला म्हणायचं स्टेबल इक्विलिब्रियम आणि अनस्टेबल इक्विलिब्रियम. आता तुम्हाला हळूहळू हे लक्षात येईल बघा काय गंमत आहे. एखादा पार्टिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे म्हणजे त्याच्यावरचा नेट फोर्स काय? 0. त्याच्यावरचा नेट फोर्स काय? 0. सो पार्टिकल एखाद्या गिवन पोझिशनला आम्ही ठेवला
आणि त्या गिवन पोझिशनला पार्टिकल वरचा नेट फोर्स 0 आला तर ती पोझिशन झाली इक्विलिब्रियमची पोझिशन. ती पोझिशन काय झाली? इक्विलिब्रियमची पोझिशन. आता समजा त्या पोझिशन पासून आम्ही पार्टिकल थोडासा मूव्ह केला, डिस्टर्ब केला, तर सिस्टीम त्या पार्टिकलला परत तिथंच जर आणत असेल, बघा परत एकदा स्टोरी आहे का, काय होतं, एक पार्टिकल अशा ठिकाणी ठेवला होता जिथं त्याच्यावरचा नेट फोर्स किती आहे? 0, बरोबर. मग तुम्ही चेक केलं तो पार्टिकल इक्विलिब्रियम मध्ये आहे, तुम्हाला चेक करायचं आहे की त्याची जी काही हॅपीनेस आहे किंवा त्याची जी काही स्टॅबिलिटी आहे किंवा त्याचा जो काही इक्विलिब्रियम आहे तो परमनंट वाला इक्विलिब्रियम आहे की असा मोमेंटरी, म्हणजे तो स्टेबल वाला इक्विलिब्रियम आहे की अनस्टेबल वाला. मग तुम्ही काय केलं, जाऊन त्या पार्टिकलला थोडंसं टच केलं, थोडीशी पार्टिकलची पोझिशन काय केली तुम्ही? चेंज केली. पार्टिकलची पोझिशन चेंज केल्या केल्या पार्टिकल वरचा नेट फोर्स जो 0 आधी होता तो आता 0 असेल की नॉन झिरो? नॉन झिरो. आता तो पार्टिकल वरती ऍक्ट होणारा फोर्स जर पार्टिकलला म्हणतोय की नाही परत ये, परत जुन्या जागेलाच ये, असं जर तो फोर्स म्हणत असेल तर ती जुनी प्लेस जी काय होती, when that old position is called as stable equilibrium. Are you getting it? Are you getting it? समजतंय? केव्हा एखाद्या पोझिशनला स्टेबल इक्विलिब्रियम म्हणायचं? दोन कंडिशन. पहिलं काय, एक तर त्या पोझिशनला पार्टिकल वरचा नेट फोर्स किती पाहिजे? 0. दुसरं, त्या पोझिशन पासून पार्टिकलला थोडस डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं तर सिस्टीम त्याला परत काय करते? तिथंच आणते. सिस्टीम त्याला परत काय करते? तिथंच आणते. तर त्याला काय म्हणायचं? त्या पॉइंटला किंवा त्या पोझिशनला काय म्हणायचं? स्टेबल इक्विलिब्रियम. सेकंड, आता बघा, गिवन पॉइंटला, गिवन पोझिशनला एक पार्टिकल आम्ही ठेवला, त्या पार्टिकल वरचा नेट फोर्स 0 आहे, म्हणजे ती पोझिशन इक्विलिब्रियमची आहे की नाही? आहे, इक्विलिब्रियमची तर आहे. आम्ही त्या पार्टिकलला जाऊन थोडंसं टच केलं, थोडीशी जागा त्याची काय झाली? चेंज झाली. वी जस्ट चेंज हिज पोझिशन. आता सिस्टीम जी काय आहे, सिस्टीमला राग आला, कारण पार्टिकलची पोझिशन तुम्ही चेंज केली. आधी पार्टिकलची पोझिशन जी होती तिथं पार्टिकलवरती फोर्स किती होता? 0. त्यामुळे ती पोझिशन इक्विलिब्रियमची पोझिशन होती, पण तुम्ही त्या पार्टिकलची पोझिशन थोडीशी चेंज केली, त्यामुळे सिस्टीमला राग आला. सिस्टीमला राग आल्यामुळे सिस्टीमनं पार्टिकलवरती फोर्स अप्लाय करायला सुरुवात केली. आता हा फोर्स जर त्या पार्टिकलला म्हणत असेल की परत त्याच ठिकाणी आहे, तर ओल्ड पोझिशन काय झाली? स्टेबल इक्विलिब्रियम. पण सिस्टीमला एवढा जास्त राग आलाय की पार्टिकलला काय म्हणते, तू लांबच जा, आता यूज नको इकडे परत. तर त्या केसमध्ये तो जो काय पॉइंट होता तो पॉइंट काय? अनस्टेबल इक्विलिब्रियम. तो जो काय पॉइंट आहे तो काय? अनस्टेबल इक्विलिब्रियम. ओके. आता तिसरा टाइप ऑफ इक्विलिब्रियम. तिसरा टाइप ऑफ इक्विलिब्रियम बघा, एका पॉइंटला, एका पोझिशनला पार्टिकल आम्ही ठेवला, नेट फोर्स त्या ठिकाणी काय आहे? 0, म्हणजे ती पोझिशन पण काय आहे? इक्विलिब्रियमची पोझिशन आहे बाबा. थोडस त्याला आम्ही डिस्टर्ब केलं. आम्हाला चेक करायचं ना की तो पॉइंट स्टेबल आहे, अनस्टेबल आहे. थोडस आम्ही त्याला डिस्प्लेस केलं. थोडस डिस्प्लेस केलं, एका पोझिशन पासून स्लाइटली डिस्प्लेस करून ठेवलं दुसऱ्या पोझिशनला आणि सोडलं. सिस्टीमला ऍज इफ आम्हाला काय याची परवाच नाही असं समजून सिस्टीमनं त्याच्यावरती फोर्स लावलाच नाही. त्याला परत ओरिजिनल पोझिशनला ये असं पण नाही सांगितलं आणि इथनं लांब जा असं पण नाही सांगितलं, म्हणजे स्टील पार्टिकलवरचा फोर्स काय राहिला? 0च राहिला. समजतंय का? म्हणजे ती जी जुनी पोझिशन होती ती काय होती? न्यूट्रल इक्विलिब्रियमची होती. ती काय होती? न्यूट्रल इक्विलिब्रियमची होती. बरोबर. सो अशी एक गंमत तुम्ही रियालिटी बरोबर रिलेट करू शकता. आता मी जे बोललो, ऑल दीज थिंग्स यू कॅन रिलेट विथ युअर एक्सपिरियन्स. समजा असा एक डोंगर आहे, अशी दरी आहे, परत डोंगर आहे, परत दरी आहे आणि अशी स्ट्रेट लाईन आहे. रस्ता आहे असा इमॅजिन करा, हा एक रस्ता आहे. ओके. इथं पार्टिकल स्टेशनरी राहू शकतो की नाही? राहू शकतो. इथं राहू शकतो की नाही? राहू शकतो. इथं राहू शकतो की नाही? राहू शकतो. इथं पण राहू शकतो. बरोबर. सो दीज आर दी पॉसिबल पोझिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. किंवा इथं पार्टिकल रेसला राहू शकतो, नेट फोर्स 0 असू शकतो याच्यावरचा. आता मला सांगा, इथल्या पार्टिकलला आपण थोडस डिस्प्लेस करूया, इथनं याला आपण इकडे घेऊन जाऊया. आपण घेऊन गेलो आणि त्याला आपण सोडलं तिथं. काय म्हणते सिस्टीम? परत जुन्या जागेला ये म्हणते की लांब जा म्हणते, इथनं निघून जा म्हणते?
परत ओरिजिनलला ये म्हणते. तिकडे जरा डिस्प्लेस करून बघूया. तिकडे डिस्प्लेस केलं, कुठे डिस्प्लेस करा, ऑल पॉसिबल डायरेक्शनला तुम्ही डिस्प्लेस करून बघा. सिस्टीम त्याला काय म्हणेल, त्याला उचलून तुम्ही इथं नेलं, थोडंसं डिस्प्लेस केलं, परत सिस्टीम त्याला तिकडेच आलं. याचा अर्थ ही जी काय पोझिशन आहे ही कुठली पोझिशन आहे, स्टेबल इक्विलिब्रियमची पोझिशन आहे. कारण तिथनं पार्टिकलला डिस्प्लेस केलं की सिस्टीम काय करते, त्याला परत आणते. आलं का लक्षात? आता इथनं डिस्प्लेस करा बरं, याला इथनं डिस्प्लेस करा, हिथं आणून ठेवा. आता सिस्टीम काय म्हणते, सिस्टीमला फार जास्त राग येतो. काय म्हणते, तिथनं निघून जा म्हणते. आता जा, तिकडे गेलायच ना, आता जा आणि कुठंतरी स्टेबल इक्विलिब्रियम शोध. आलं का लक्षात? जा आणि दुसरा कुठला तरी स्टेबल इक्विलिब्रियम शोध. असं आहे ते. हे सगळं का चाललंय तेही सांगेन मी तुम्हाला. आता सिस्टीम का म्हणते, का लागेल सिस्टीम. इकडे पण काय म्हणते, इकडे 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 करून बघितलं, इथल्या पार्टिकलला इथं नेलं, काय म्हणते, जा इथनं निघून दुसरीकडे कुठेतरी स्टेबल इक्विलिब्रियमचा पॉईंट शोध. सेम याला ट्रू आहे. सो हे सगळे पॉइंट्स कुठले आहेत, अनस्टेबल इक्विलिब्रियम, आणि हे कुठले आहेत, स्टेबल इक्विलिब्रियम. आता ह्या पार्टिकलला इथनं इथं डिस्प्लेस केलं, काय म्हणणार सिस्टीम, काही अडचण नाही, थांब इथं गेलायस ना, आता तिथंच थांब. बरोबर, परत पण येऊ नकोस, लांब पण जाऊ नकोस, गेलायस तिथंच थांब. म्हणजे सिस्टीम परत त्याच्यावर काय फोर्स लावते का, नाही. म्हणजे सिस्टीम याला इथनं डिस्प्लेस केलं की इथंच राहते. तुम्ही याला इथनं इथं डिस्प्लेस केलं तर इथंच राहते, पुढे मागं कुठे जात नाही. म्हणजे काय, सिस्टीम त्याला बोलवत नाही, फोर्स अजून पण तिथं काय ऍक्ट होतो, झिरो इतकाच ऍक्ट होतो. समजलं? म्हणजे ही जी काय पोझिशन होती ती कुठली होती, न्यूट्रल इक्विलिब्रियमची होती. ओके, हे सगळं का व्हायला लागलंय, तर त्याचं उत्तर असं आहे, every system in the universe tries to attain whenever possible, it always tries to attain lowest energy state. कुठल्याही सिस्टीमला काय पाहिजे आहे, आपली एनर्जी जितकी कमीत कमी असेल तितकं बरं आहे. जितकी एनर्जी लेवल ऑफ द सिस्टीम कमी असेल तितकी सिस्टीमची स्टॅबिलिटी काय असते, जास्त असते. या जगात घडणाऱ्या सगळ्या केमिकल रिएक्शन्स ह्या अल्टिमेटली कशासाठी घडतायत, इन गिवन कंडिशन द सिस्टीम वॉन्ट्स टू अटेन अ लोअर एनर्जी स्टेट. आता ज्या काय बाबा सिच्युएशन्स आहेत, या सिच्युएशन्सना अकॉर्डिंग जी काय लोएस्ट एनर्जी स्टेट असेल ती अटेंड करण्याचा सिस्टीम प्रयत्न करत असते. प्रमेश गरजे, मी काय सांगितलं का, why all these things are happening, why the things happen, why the reactions happen, because every system wants to attain a lower energy state, every system wants to attain a stability म्हणजे ऑलवेज काय, लोअर एनर्जी स्टेट. आता या सिच्युएशनला मला एनर्जी लोअर करणं पॉसिबल आहे आणि मी उगाच हायर एनर्जीला थांबेन का, मग नाही, आय विल लोअर माय एनर्जी. समजतंय का? सो गिवन सिच्युएशनला माझी एनर्जी मी कमीत कमी करायचा प्रयत्न करणार. सो पुढे लिहा, लेट अस कन्सिडर द वन डायमेन्शनल केस अँड ड्रॉ पोटेन्शियल एनर्जी कर्व. गिवन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी किती याचा ग्राफ ड्रॉ केला. लिहा पुढे, लेट अस कन्सिडर वन डायमेन्शनल केस अँड ड्रॉ पोटेन्शियल एनर्जी कर्व. वन डायमेन्शनल केस घ्या. आता ते पार्शियल डेरिव्हेटिव्ह वगैरे घ्यायची काही गरज नाही, 1D केस, सगळ्या पोझिशन्स वन डायमेन्शन. सो डो यू बाय डो एक्स वगैरे करायची गरज नाही. अँड ड्रॉ अ पोटेन्शियल एनर्जी कर्व. तुम्ही इमॅजिन केलेला डोंगर तो वेगळा आणि हा काय पोटेन्शियल एनर्जी कर्व तो वेगळा, पण दिसायला दोघं सेम दिसतात, दिसायला दोघं एक्झॅक्टली सेम दिसतात, दोघांचे कन्क्लुजन्स एक्झॅक्टली सेम येतात. बरं ठीक आहे, जरा लक्ष द्या. हा पोटेन्शियल एनर्जीचा कर्व ड्रॉ करा. पॉइंट ए बी सी डी कुठे कुठे आहेत, पी क्यू आर जी कुठे कुठे आहेत ते सगळे मार्क करा. लेट अस कन्सिडर वन डायमेन्शनल केस अँड ड्रॉ द पोटेन्शियल एनर्जी कर्व. पेनाने सगळं करा, पेन्सिल पट्टी वापरत बसू नका. ते हॉरिझॉन्टल लाईन्स नाही ड्रॉ केल्या तरी चालतील, नीट हॉरिझॉन्टल लाईन्स नाही ड्रॉ केल्या तरी चालतील, डॉटेड लाईन्स. पॉइंट्स मार्क करा. पॉइंट ए इथं आहे, मी पण मार्क केलाय बघा पॉइंट. इथं पॉइंट ए आहे, इथं पॉइंट बी आहे. हे P1 P2 नाही लिहिले तरी चालतील. हा पॉइंट Q आहे, हा C आहे, हा R आहे, हा D आहे, हा S आहे,
इकडे पोझिशन्स प्लॉट केल्यात एक्स, इकडे पोझिशन्स प्लॉट केल्यात एक्स, इकडे गिवन पोझिशनला किती पोटेन्शियल एनर्जी आहे ते यू प्लॉट केले. सो पोटेन्शियल एनर्जी वर्सेस पोझिशनचा ग्राफ आहे. पोटेन्शियल एनर्जी वर्सेस पोझिशनचा ग्राफ आहे. बरोबर. बरं, आता पुढे लिहा. F इज इक्वल टू मायनस वन डायमेन्शनल केस आहे ना, मायनस डो यू बाय डो एक्स म्हणू की मायनस डी यू बाय डी एक्स. मायनस डी यू बाय डी एक्स. वाय आणि झेडचा विचार करायचा आहे का? नाही. मग एकच वन डायमेन्शनल केस आहे, सो फुल डेरिव्हेटिव्ह वापरा. F इज इक्वल टू मायनस डो यू बाय डो एक्स. F इज इक्वल टू मायनस डो यू बाय डो एक्स. पुढे लिहा. इफ F इज इक्वल टू 0, जर फोर्स 0 पाहिजे असेल, जर फोर्स 0 पाहिजे, इक्विलिब्रियम साठी काय पाहिजे? फोर्स 0 पाहिजे. जर फोर्स 0 पाहिजे असेल तर मायनस डो यू बाय डो एक्स पण 0 पाहिजे. अरे म्हणजे डो यू बाय डी एक्स 0 पाहिजे. फोर्स 0 पाहिजे असेल तर हे मायनस डो यू बाय डो एक्स 0 पाहिजे, म्हणजेच डो यू बाय डो एक्स 0 पाहिजे. अरे वाय ऍक्सिस वरती यू, एक्स ऍक्सिस वरती एक्स, म्हणजे या ग्राफचा स्लोप 0 पाहिजे. बरोबर का? डो यू बाय डो एक्स काय आहे? डो यू बाय डो एक्स यू वर्सेस एक्स ग्राफचा स्लोप असेल की नाही? या ग्राफचा स्लोप डीवाय बाय डी एक्स म्हणजे काय असतं? स्लोप. सो डो यू बाय डो एक्स म्हणजे काय आलं? स्लोप. स्लोप या ग्राफचा स्लोप जिथं जिथं 0 आहे, पोटेन्शियल एनर्जी वर्सेस पोझिशन ग्राफचा स्लोप जिथं जिथं 0 आहे, तिथं तिथं डो यू बाय डो एक्स 0. जिथं जिथं डो यू बाय डो एक्स 0, तिथं तिथं फोर्स 0. जिथं जिथं फोर्स 0, त्या त्या इक्विलिब्रियमच्या पोझिशन्स असतील. सो मला सांगा, इथं स्लोप 0 येणार की नाही? टँजंट बघा की, इथं स्लोप 0, इथं स्लोप 0. टँजंट ड्रॉ करा. टँजंट जर एक्स ऍक्सिसला पॅरलल आली तर स्लोप 0, आणि एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर आली तर इन्फिनिटी. टँजंट जर एक्स ऍक्सिसला पॅरलल आली तर स्लोप 0, आणि एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर आली तर स्लोप इन्फिनिटी. सो पॉइंट पी असेल, क्यू असेल, किंवा आर असेल, किंवा एस असेल. पॉइंट एस ला जरी तुम्ही टँजंट ड्रॉ केली तरी हे सगळ्या टँजंट काय आहेत? एक्स ऍक्सिसला पॅरलल. सो पॉइंट पी, क्यू, आर, एस हे काय आहे? स्टेबल इक्विलिब्रियमचे पॉइंट्स आहेत किंवा स्टेबल इक्विलिब्रियमच्या स्टेट्स आहेत. पॉइंट पी ला करस्पॉन्डिंग पोझिशन, स्टेबल नको म्हणायला, फक्त इक्विलिब्रियम म्हटलं पाहिजे. स्टेबल आहे की अनस्टेबल आहे ठरवायचं आहे ना अजून. आता फक्त काय 0 आहे? फोर्स 0 एवढं कळालंय. आता फक्त एवढंच कळालंय की फोर्स 0 आहे. बरं, सो इथं या पोझिशनला स्टेबल, या पोझिशनला इक्विलिब्रियम पोझिशन म्हणणार. या पॉइंटला करस्पॉन्डिंग जी काही एक्स ची व्हॅल्यू आहे त्याला आपण इक्विलिब्रियमची पोझिशन म्हणणार. या पॉइंटला करस्पॉन्डिंग जी काही पोझिशन आहे ती पण इक्विलिब्रियमची पोझिशन आहे. एस पॉइंटला करस्पॉन्डिंग जी काही पोझिशन आहे ती पण इक्विलिब्रियमची पोझिशन आहे. पण यातले कुठले स्टेबल आहेत कुठले अनस्टेबल आहेत माहित नाही. बरोबर, ठरवूया. या पुढं, thus the points P, Q, R and S correspond to equilibrium states. Thus the points P, Q, R, S corresponds to equilibrium states. त्यातले कुठले कुठले पॉइंट्स इक्विलिब्रियमला करस्पॉन्ड होतात तेवढं आम्हाला कळालं. बरोबर. आता पुढे लिहा. ऍट पॉइंट ए ला, at point A, du by dx is negative. बरोबर का? पॉइंट ए ला जर आम्ही टँजंट ड्रॉ केली, इथं जर टँजंट ड्रॉ केली आहे पॉइंट ए ला, तर du by dx म्हणजे स्लोप पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह? काही निगेटिव्ह. स्लोप काही निगेटिव्ह, म्हणून त्यांनी काय लिहिलंय? ऍट पॉइंट ए du by dx इज निगेटिव्ह. बरं, du by dx निगेटिव्ह आला, जरा इथे लक्ष द्या. du by dx निगेटिव्ह आला, du by dx निगेटिव्ह आला याचा अर्थ असा की x वाढला तर u कमी होतो. x वाढला तर u कमी होतो, म्हणून तर du by dx काय आहे? निगेटिव्ह. चेक करा तुम्ही, लाईन अशी खाली यायला लागली आहे, x वाढायला लागला की u काय होतो? या लाईन वरती चेक करा की x वाढायला लागला की u काय होतो? कमी होतो. x च्या व्हॅल्यूज वाढत जातात, u च्या व्हॅल्यूज कमी होत जातात. सो पहिल्यांदा जरा ऑब्झर्व करा, आता नंतर लिहा. जरा सगळ्यांचं लक्ष समोर. आता हे सगळं डिस्कस करू आणि मगच लिहू.
ऍट पॉइंट ए du by dx इज निगेटिव्ह. पॉइंट ए ला du by dx म्हणजे स्लोप काय आला निगेटिव्ह, म्हणजे x वाढायला लागला की u कमी होतोय. सो इफ x increases u decreases. मग f इज इक्वल टू फोर्स काय आला बघा, f इज इक्वल टू काय मायनस du by dx. त्या du by dx ऑलरेडी काय आहे निगेटिव्ह. सो f इज इक्वल टू मायनस du by dx, पण du by dx ऑलरेडी निगेटिव्ह आहे. सो निगेटिव्ह ऑफ निगेटिव्ह आन्सर काय येईल पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह नेचरच्या फोर्सला म्हणायचं रिपल्सिव्ह. पॉझिटिव्ह आन्सर जर आलं तर त्याला काय म्हणायचं रिपल्सिव्ह. सो हा तुमचा रेफरन्स पॉइंट म्हणायचा. पॉइंट ए ला जी काय पोझिशन आहे ती ही आहे. हा रेफरन्स पॉइंट, पॉइंट ए ला करस्पॉन्डिंग पोझिशन ही आहे. समजतंय का? सो या पोझिशनच्या पार्टिकलला रेफरन्स पोझिशन रिपेल करेल. रेफरन्स पोझिशन काय करेल रिपेल करेल. समजतंय का? म्हणजे इथल्या पार्टिकलला करस्पॉन्डिंग या पॉइंटला करस्पॉन्डिंग जी काय पोझिशन आहे त्या पोझिशनला हा रेफरन्स वाला पार्टिकल काय करेल किंवा रेफरन्स वाली पोझिशन काय करेल रिपेल करेल. म्हणजे याला पुढे ढकललं जाईल, म्हणजे याला इथं आणलं जाईल. समजतंय का? म्हणजे सिस्टीमची एनर्जी लोअर करायचा प्रयत्न केला जाईल. समजतंय का? तेच इमॅजिनेशन तुम्ही एक डोंगर इमॅजिन करू शकता आणि इथे एक छोटासा गोळा इमॅजिन करू शकता. इथं जर गोळ्याला सोडून दिलं, म्हणजे सिस्टीमला जर इथं सोडून दिलं तर सिस्टीम इथं काय येते, रिझन काय, सिस्टीमला कमीत कमी एनर्जी पाहिजे नाही. मग सिस्टीम या गोळ्याला वरती घेऊन जायला चालू केली की एनर्जी काय होईल वाढेल. या गोळ्याला खाली घेऊन गेली तर एनर्जी काय होईल कमी होईल. मग ह्या रेफरन्स पॉइंटनं या पोझिशनला करस्पॉन्डिंग जी काय पोझिशन आहे, या स्टेटला करस्पॉन्डिंग जी काय पोझिशन आहे त्याला रिपेल केलं पाहिजे की अट्रॅक्ट, रिपेल केलं पाहिजे ना. ही पोझिशन वाढत 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 जाऊन ती पर्यंत जायला पाहिजे. समजते का मी काय बोलतोय? येतंय का लक्षात? चेक करा. इथं असं आहे बघा, हा जो काय पॉइंट ए आहे, पॉइंट ए ला करस्पॉन्डिंग ही पोझिशन आहे. इथं सिस्टीमची एनर्जी थोडीशी हाय आहे का, थोडीशी हाय व्हॅल्यू आहे. ही एनर्जी लोअर करणं अजून पॉसिबल आहे की नाही आहे. मग इथल्या पार्टिकलच्या स्टेटला करस्पॉन्डिंग जी काही पोझिशन आहे त्या पोझिशनला ही रेफरन्स पोझिशन काय म्हणेल, लांब जा म्हणेल का जवळ म्हणेल, अट्रॅक्ट कर रिपेल, रिपेल. मग हा पार्टिकल ही पोझिशन इथनं चेंज होत होत अल्टिमेटली इथे आली, म्हणजेच हा पार्टिकल असा मूव्ह होत होत अल्टिमेटली इथं आला. समजलं का? समजलं का? तेच पॉइंट बी ला जर विचार केला तर इथं बघा ऍट पॉइंट बी, नीट लक्ष द्या, ऍट पॉइंट बी du by dx म्हणजे स्लोप काय आहे, पॉइंट बी ला स्लोप काय आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, du by dx. अरे स्लोप लाईन वरती चालली आहे. स्लोप काय आहे, मी लिहिले म्हणून निगेटिव्ह लिहू नका. स्लोप काय आहे पॉझिटिव्ह ना, लाईन वरती चालली आहे. सो इथं मला ते चेंज करावं लागेल. du by dx काय आहे पॉझिटिव्ह. समजतंय का? या लाईनचा स्लोप काय असेल पॉझिटिव्ह, म्हणजे du by dx काय आला पॉझिटिव्ह. du by dx पॉझिटिव्ह आला म्हणजे x वाढत गेला की u पण वाढत जातोय, x वाढत गेला की u पण वाढत जाते. बरोबर आहे? या लाईनचा विचार करा की x वाढत गेला की u पण वाढत जातोय. x राईटला गेलाय, या कम्प्लीट मोशन मध्ये x राईटला गेलाय आणि u अपवर्ड गेलाय. सो x वाढत गेला की u पण वाढत जातोय, म्हणजे du by dx आला पॉझिटिव्ह. बरोबर? as x increases then u also increases. पण फोर्सची व्हॅल्यू काय, f is equal to minus du by dx बाय डेफिनेशन. f is equal to minus du by dx. पण du by dx काय आमचा पॉझिटिव्ह. सो निगेटिव्ह ऑफ पॉझिटिव्ह आन्सर काय आलं निगेटिव्ह. फोर्स काय असेल अट्रॅक्टिव्ह नेचरचा असेल. फोर्स काय असेल अट्रॅक्टिव्ह नेचरचा असेल. मग समजून घ्या बघा, जर तुम्ही इथं असाल, तुमची सिस्टीम या कॉन्फिगरेशनला असेल, या कॉन्फिगरेशनला करस्पॉन्डिंग ही पोझिशन, मग सिस्टीमला परत मागं जर आणायचं असेल तर या पोझिशनला हा रेफरन्स वाला पॉइंट अट्रॅक्ट करेल की रिपेल करेल, अट्रॅक्ट करेल. म्हणून फोर्स निगेटिव्ह नेचरचा म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स. समजतंय का? लॉजिक लक्षात यायला लागलंय का? म्हणजे सिस्टीमची एनर्जी परत लोअर करायचा प्रयत्न केला जातो. व्हेनेवर पॉसिबल सिस्टीम ट्राईज टू लोअर इट्स एनर्जी. म्हणजे काय तर
हा जो काय पॉइंट आहे हा कुठला पॉइंट आहे, स्टेबल की अनस्टेबल? तुम्ही याच्यापासून डिस्प्लेस केलं तर सिस्टीम परत त्याला इकडेच आणायचा प्रयत्न करणार आहे, तुम्ही याच्यापासून डिस्प्लेस केलं तर सिस्टीम त्याला परत इकडे आणायचा प्रयत्न करणार आहे. सो दिस पॉइंट ऑर दिस स्टेट ऑफ द सिस्टीम इज स्टेबल इक्विलिब्रियम स्टेट. समजलं का? लक्ष आहे का सगळ्यांचं? लक्षात आलं तुम्हाला इथपर्यंत? तेच जर तुम्ही या पॉइंटला जर असाल, या पॉइंटला जर असाल, थोडस जरी सिस्टीमला डिस्प्लेस केलं, थोडस जरी सिस्टीमला डिस्प्लेस केलं तर ही सिस्टीम परत त्या पॉइंटला बॅक येणार आहे का? नाही, ती परत दुसरा कुठला तरी स्टेबल इक्विलिब्रियम शोधणार. ठीक आहे, हा इक्विलिब्रियम आहे, पण इथनं सिस्टीम लांब गेली तर पुढे जाणार, इथनं लांब गेली तर पुढेच जाणार. समजतंय का? म्हणजे हा जो काय इक्विलिब्रियम आहे, पॉइंट क्यू जो काय आहे तो काय आहे, अनस्टेबल की स्टेबल? अनस्टेबल. तो जो आहे तो अनस्टेबल. हा जो पॉइंट आहे तो अनस्टेबल, हा जो पॉइंट आहे तो स्टेबल, आणि हा जो पॉइंट आहे एस तो कितना चेंज केलं तर सिस्टीम परत काय मूव्ह होते का? नाही, सिस्टीमला काही अडचण नाही. समजतंय का? म्हणजे हा झाला स्टेबल इक्विलिब्रियमचा पॉइंट, हा झाला अनस्टेबल इक्विलिब्रियमचा पॉइंट, हा झाला स्टेबल इक्विलिब्रियमचा पॉइंट, हा काय असेल? परत स्टेबल इक्विलिब्रियमचा पॉइंट. मग याचा अर्थ असा आहे का बघा, हे जे काही लोकल मिनिमा असतात याला म्हणायचं मिनिमा, याला म्हणायचं मॅक्सिमा. लोकल मिनिमा वाले जे पॉइंट्स असतात ते स्टेबल असतात. लोकल मिनिमा वाले जे पॉइंट्स असतात ते स्टेबल इक्विलिब्रियम असतात, आणि लोकल मॅक्सिमा वाले जे असतात ते अनस्टेबल, आणि स्ट्रेट लाईन वाले जे असतात ते न्यूट्रल, असं म्हणता येईल. समजते? तुम्ही इथं स्लोप काढून बघा, झिरोच आहे. इथं डीयू बाय डीएक्स करा, झिरोच आहे. इथं डीयू बाय डीएक्स करा, झिरोच आहे. इथं पण डीयू बाय डीएक्स करा, झिरोच आहे. इथं पण डीयू बाय डीएक्स करा, झिरोच आहे. कुठल्याही न्यूट्रल पॉइंटला डीयू बाय डीएक्स झिरोच आहे, फोर्स झिरोच आहे. कुठल्याही इक्विलिब्रियम पॉइंटला फोर्स झिरोच आहे. फोर्स झिरो म्हणजे डीयू बाय डीएक्स झिरो. फोर्स झिरो म्हणजे काय झिरो? डीयू बाय डीएक्स झिरो. ते असणारच आहे. ओके, आता मला सांगा, तुम्हाला हे समजतंय का? चेक करा. मला स्लोप पॉझिटिव्ह, निगेटिव्ह की झिरो हे सांगायचं. तुम्ही काय सांगायचं तुम्ही मला आता? फोर्स पॉझिटिव्ह, निगेटिव्ह की झिरो. पण त्याआधी तुमचं हे लिहून झालं नसेल तर पहिल्यांदा लिहा. 1 मिनिट वेळ देतो, लिहा पटकन इथं. F is equal to minus du by dx. du by dx म्हणजे स्लोप. स्लोप पॉझिटिव्ह आला तर फोर्स निगेटिव्ह येतो. du by dx पॉझिटिव्ह आलं की फोर्स निगेटिव्ह येतो, आणि du by dx निगेटिव्ह आलं की फोर्स पॉझिटिव्ह येतो, कारण मध्ये एक मायनस साइन आहे. दोघांच्या मध्ये एक मायनस साइन आहे. झालं? बरं, पॉझिटिव्ह फोर्स म्हणजे अट्रॅक्टिव्ह की रिपल्सिव्ह? पॉझिटिव्ह स्लोप म्हणजे पॉझिटिव्ह फोर्स म्हणजे रिपल्सिव्ह. फोर्स पॉझिटिव्ह, स्लोप म्हणत आपण फोर्स विषयी बोलतो. फोर्स पॉझिटिव्ह म्हणजे रिपल्शन. हा रेफरन्स पॉइंट काय म्हणेल? लांब जा, रिपल्शन. आणि हा रेफरन्स पॉइंट ना तुमचा, रेफरन्स पोझिशन. आणि फोर्स निगेटिव्ह म्हणजे अट्रॅक्शन. फोर्स निगेटिव्ह म्हणजे अट्रॅक्शन. सो हा रेफरन्स पॉइंट तुम्हाला जवळ बोलवेल. ओके, आता मला सांगा, यातल्या प्रत्येक पॉइंटला इथं डेरिव्हेटिव्ह किती आहे? डीयू बाय डीएक्स किती? झिरो. बघा, आता तुम्ही जे काय सांगणार आहात त्याच्यावरती आपलं फायनल आन्सर ठरणार आहे. इथं स्लोप
मी फोर्स म्हणत नाहीये, मी फोर्स म्हणत नाहीये, मी du बाय dx म्हणतोय. मी काय म्हणतोय? du बाय dx म्हणजे स्लोप. इथं स्लोप 0. जस्ट पुढे गेलो की स्लोप 0 पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. जस्ट मागे गेलो की स्लोप, सो इथं स्लोप निगेटिव्ह, इथं 0, इथं पॉझिटिव्ह. म्हणजे इथला du बाय dx निगेटिव्ह, इथला du बाय dx 0, इथला du बाय dx. एक गोष्ट आहे ती आहे du बाय dx. ती आधी निगेटिव्ह होती, मग 0 झाली, मग पॉझिटिव्ह झाली. एक गोष्ट आहे, काय आहे ती? du बाय dx. एक गोष्ट आहे du बाय dx. ती आधी निगेटिव्ह होती, मग ती 0 झाली, मग ती पॉझिटिव्ह झाली. म्हणजे ही व्हॅल्यू वाढली की कमी झाली? निगेटिव्हची 0 ची पॉझिटिव्ह वाढली. जी गोष्ट वाढायला लागली आहे त्याचा रेट ऑफ चेंज, म्हणजे परत या गोष्टीचा रेट ऑफ चेंज ऑफ जर चेक केला, du बाय dx चा रेट ऑफ चेंज परत एकदा चेक केला, जी गोष्ट वाढायला लागली आहे त्याचा रेट ऑफ चेंज काय यायला पाहिजे? पॉझिटिव्ह. आणि जी गोष्ट कमी व्हायला लागली आहे त्याचा रेट ऑफ चेंज काय आला पाहिजे? निगेटिव्ह. मग मी असं म्हणू का, बघा असं म्हणू का की स्टेबल इक्विलिब्रियमच्या पॉइंटला, जर स्टेबल इक्विलिब्रियमचा पॉइंट असेल तर तिथं du बाय dx किती असतं? 0. du बाय dx 0. पण du बाय dx चा रेट ऑफ चेंज काय असतो? पॉझिटिव्ह. अरे u चं 2 वेळा डेरिव्हेटिव्ह घेतलं ना, du बाय dx परत du बाय dx, म्हणजे याला सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणू का? याला सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणू का? आहे का लक्ष सगळ्यांचं? मग मी याला सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणतो. डिस्टर्बन्स नको आहे असा. कोण होतो? रिप्लाय हा सगळ्यांनी एकत्र द्यायचा आहे. उगाच स्वतःच वेगळा रिप्लाय देऊ नका. हा, इथं काय आलं? रेट ऑफ चेंज ऑफ du बाय dx म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह d2u बाय dx स्क्वेअर म्हणायचं असतं त्याला. ही गोष्ट वाढत चालली आहे, याचा रेट ऑफ चेंज आला पॉझिटिव्ह. मग असं म्हटलं तर चालेल का? स्टेबल इक्विलिब्रियमला फर्स्ट डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काय असते? 0. स्टेबल इक्विलिब्रियमला du बाय dx 0 आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह. सेकंड डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह, कारण ते निगेटिव्हचं 0चं पॉझिटिव्ह झालं. आणि इथं सांगा परत एकदा बघा, आता अनस्टेबल इक्विलिब्रियमला जाऊया. अनस्टेबल इक्विलिब्रियमला du बाय dx इथं किती? 0. du बाय dx इथं किती? पॉझिटिव्ह. du बाय dx इथं किती? निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्हचं 0चं निगेटिव्ह. अनस्टेबल इक्विलिब्रियमला du बाय dx चा विचार करूया. du बाय dx तर 0 आहे, पण du बाय dx आधी पॉझिटिव्ह होतं, मग 0 झालं, मग निगेटिव्ह झालं. म्हणजे काय झालंय? डिक्रीज झालंय. म्हणजे काय झालंय? डिक्रीज झालंय. सो अनस्टेबल इक्विलिब्रियमला du बाय dx 0 येतंय, पण du बाय dx चा रेट ऑफ चेंज म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह, बरोबर का? du बाय dx पॉझिटिव्ह होतं, 0 होतं, निगेटिव्ह झालं, म्हणजे डिक्रीज झालं. जी गोष्ट डिक्रीज व्हायला ती काय यायला पाहिजे? त्याचा रेट ऑफ चेंज करायला पाहिजे निगेटिव्ह. ठीक आहे, तेच आता इथं सांगा. du बाय dx किती? 0. त्याच्या मागे du बाय dx किती? 0. त्याच्या पुढे पण du बाय dx किती? 0. ते du बाय dx 0 आहे आणि चेंज होतच नाहीये. जे चेंजच होत नाहीये त्याचा रेट ऑफ चेंज 0. म्हणजे बाळांनो, न्यूट्रल इक्विलिब्रियमला du बाय dx किती येणार? 0 येणार, आणि त्याचा रेट ऑफ चेंज म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह, ते पण किती येणार? 0. समजलं? बर, एक सेकंड ना, त्यातल्या अनावश्यक गोष्टी आपण पुसूया. लॉजिक आपण डिस्कस केलंय. 1 मिनिट फक्त शांत बसा.
तुमच्या बरोबर मी क्रिटिकल गोष्टी डिस्कस करणार, नुसत्या सिंपल नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला थोडासा पेशन्स दाखवावा लागेल. किती पेशन्स पाहिजे सांगा, एक दिवशी घेऊन जातो तुम्हाला. असं नाही, रोज रोज 1.5 तास 2 तास पेशन्स पाहिजे. ओके, लिहा लिहा. 2 मिनिटं फक्त लिहा, पटपट लिहा. ठीक आहे, असं करा, एक मिनिट. हा स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवतो, हा पण स्क्रीनशॉट पाठवतो आणि हा पण स्क्रीनशॉट पाठवतो. घरातून कंप्लीट करून घ्या. ठीक आहे, चला. चलो online people, just reply me once. Are the things taught in today's lecture clear to all of you? Enjoy. Good. Chalo, bye. Yes. Chalo everyone, bye bye. Let me.